डॉक्टर अनिमित चव्हाण सर यांचं या ठिकाणी स्वागत डॉक्टर विलास खंडाळे सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला सभागृह उपलब्ध करून दिलं आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग त्यांनी नोंदवला ते प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेजवळ सर यांचंही या ठिकाणी आदरणीय राकेश साळुंखे सर यांना विनंती करतो की आपण शाल पुस्तक देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. ज्यांच्या पुस्तकावरती या ठिकाणी चर्चासत्र होणार आहे ते डॉक्टर विलास खंडाळे सर यांचं या ठिकाणी स्वागत किंवा सत्कार आदरणीय डॉक्टर भारत पाटणकर सर यांना विनंती करतो की आपण करायचं. आजच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून एस.पी. साहेब या ठिकाणी येणार होते. कराडहून ते निघालेले आहे. कार्यक्रमाला उशीर होईल म्हणून त्यांनी निरोप दिला की आपण कार्यक्रम सुरू करा, मी कार्यक्रम संपेपर्यंत पोहोचतो. सर्व मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे. कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे. विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्ध, ममतेचं, समतेचं, रयतेचं आणि बहुजनांच्या हिताचं स्वराज्य उभा करणारे मौळ मातीतील महायोद्धे राजे छत्रपती शिवाजी महाराज, अज्ञान आणि अंधकाराच्या काळ रात्रीला चिरत आधुनिक युगाच्या क्षितिजावर नवी पहाट घेऊन येणारा क्रांतीरत्न, क्रांतीसूर्य, क्रांतीबा ज्योतिबा फुले, ज्या महिलेनं बहुजन स्त्रीवादाचा अंगार आणि हुंकार अवरिष्ठवर धगधगत ठेवला, नव्हे तर ज्ञानाची ज्योत हातामध्ये घेऊन समस्त बहुजन स्त्रियांचं आयुष्य सजवलं, फुलवलं आणि प्रकाशमान केलं, त्या ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. विषम समाजामध्ये विषमतेने एखाद्या घटनेचं वाटप करणं म्हणजे समता प्रस्थापित करणं, ही समतेची व्याख्या सर्वप्रथम व्यवहारामध्ये रुजवणारा राजा, लोकराजा राजर्षी शाहू. मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातून परिवर्तन हे सूत्र ज्यांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्या लेखणीच्या आणि साहित्याच्या माध्यमातून रुजवलं ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. शिक्षण महर्षी कमलभाऊराव पाटील, त्याचबरोबर बापूजी साळुंखे. आणि खऱ्या अर्थानं ज्या शिक्षण संस्थेमध्ये हा कार्यक्रम होतोय की ज्या स्वामी विवेकानंदांनी सांगितलं चला उठा आणि ध्येय साध्य झाल्याशिवाय थांबू नका, अशी साथ तमाम या देशातल्या युवकांना घातली ते विवेकानंद आज त्यांच्याच नावाने जे शिक्षण संस्था सुरू आहे त्या संस्थेमध्ये हा जादूटोणा विरोधी कायदा या विषयावरचा चर्चासत्राचा कार्यक्रम होतो आहे. ही खरं तर अत्यंत समाधानाच्या अशा स्वरूपाची बाब आहे. त्याचं कारण असं आहे की विवेकानंदांनी नेमकं काय साथ घातलेलं किंवा काय आव्हान केलेलं आहे या देशाच्या तमाम युवकांना. तर या देशातलं अनारोग्य, या देशातली अंधश्रद्धा ही समूळ नष्ट झाली पाहिजे या पद्धतीची भूमिका विवेकानंदांनी घेतली होती. आणि आज त्यांच्याच नावाने सुरू असलेल्या या संस्थेमध्ये तशाच विषयावरती चर्चासत्र होत आहे. ही एक आनंदाची अशा स्वरूपाची बाब आहे. मी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक मनस्वी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. त्याचबरोबर जे श्रोते, जे प्रेक्षक या ठिकाणी दूरहून या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही मी या ठिकाणी मनापासून या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो. आणि उद्घाटनपर भाषण करण्यासाठी कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आनंद घोरपडे सर यांचा या ठिकाणी आपण छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम घेणार आहोत. त्याचं कारण असं आहे की त्यांना नुकतीच या ठिकाणी PhD प्राप्त झालेली आहे. सायकोलॉजीमध्ये त्यांनी PhD केलेली आहे
तर त्यांचं या ठिकाणी डॉक्टर आणि चव्हाण सर यांच्या हस्ते त्यांचं या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम होतो आहे। घोरपडे सर आपण कृपया पुढे। माझं तुमच्या घरी यायचं राहिलं। मला वाटतं त्यांचा ताजा पहिला सत्कार आहे। एकदम गरम गरम अनएक्सपेक्टेड आहे की काय सायकोलॉजीची पीएचडी सायकोलॉजिस्ट सर पुढे मी लोकायत प्रकाशनचे सन्माननीय राकेशजी साळुंखे सर यांना विनंती करतो की आपण विचारांच्यावरती आसनच पाहावं। मित्र हो, डॉक्टर विलास खंडाईतांचा कार्यक्रम पुस्तकावरचा कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी ही सर्वांना माहीत आहे। महाराष्ट्रातले जादूटोणा विरोधी कायदा या विषयातले पहिले पीएचडी करणारे डॉक्टर विलास खंडाईत सर आहेत आणि म्हणून त्यांच्या या पुस्तकावरती चर्चा होणं हे अत्यंत आवश्यक आहे। महाराष्ट्रातल्या अनेक शासकीय संस्थांमध्ये या पुस्तकावरती चर्चा होत आहे। उद्याच्या 25 तारखेला बार्टीनेही या पुस्तकावरती चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे। मी मनापासून धन्यवाद डॉक्टर शेजवळकर सर यांना देईन की आपण पुढाकार घेतला, राकेशजी साळुंखे सर यांनी पुढाकार घेतला आणि हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला। मी जास्त वेळ न घेता डॉक्टर राजेंद्र शेजवळ यांना विनंती करतो की आपण शुभेच्छापर या ठिकाणी आपली भूमिका व्यक्त करावी। ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीद घेऊन शिक्षणाची गंगोत्री भोजनांच्या दारापर्यंत नेणारे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक संस्थापक परमपूज्य डॉक्टर बापूजी, त्याचबरोबर बापूजींच्या या ज्ञान यज्ञामध्ये महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यातील भोजनांच्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि ज्ञानाचा प्रकाश निर्माण व्हावा म्हणून आपल्या परीने संविधा समर्पित केलेला समर्पित संस्था माता सुशीला देवी ज्या परिवर्तन चळवळीसाठी या महाराष्ट्रामध्ये अनेक महात्म्यांनी आपले सर्वस्व समर्पित केले ते फुले शाहू आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, विवेकानंद, विश्वबंधुत्वाचं शिकवण देणारा विवेकानंद, लाल बहादूर शास्त्री या सर्वांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी सुरुवातीलाच माझं मनोगत व्यक्त करतोय। आजच्या या डॉक्टर विलास खंडाईत यांनी लिहिलेल्या संशोधनपर पुस्तकाचे चर्चासत्र जादूटोणा विरोधी कायदा या एक प्रशिक्षण या लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी उपस्थित असणारे माननीय डॉक्टर भारत पाटणकर सर, ज्येष्ठ विचारवंत, संस्थापक अध्यक्ष श्रमिक मुक्ती दल महाराष्ट्र, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर निमेश चव्हाण सर, मानसोपचार तज्ञ, त्याचबरोबर या कार्यक्रमाचं आत्ताच ज्यांनी संयोजन आणि निवेदन केले ते माननीय अरुण जावळे सर, उपस्थित असणारे हा कार्यक्रम घेण्याच्या संदर्भात राकेश साळुंखे लोकायत प्रकाशन आणि लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाने एकत्रित हा कार्यक्रम घ्यावा म्हणून सुचवले आणि त्या पद्धतीने त्यांनी विनंती मान्य केली। याचे राकेश साळुंखे सर आणि उपस्थित असणारे सर्व बंधू भगिनींनो, खरं तर जादूटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण कार्यक्रम आणि या संस्थेत घेण्यासंदर्भात खंडाई सरांचा मला फोन आला। खंडाई सरांनी यापूर्वी सुद्धा हे पीएचडीचं अनेक काम करत असताना बऱ्याच वेळेला संस्थेच्या अनेक विविध महाविद्यालयामध्ये शाळांमध्ये जाण्याच्या संदर्भात सर अशा पद्धतीने मी कार्य करत आहे आणि त्या निमित्तानं या जादूटोणा विरोधी कायद्याच्या संदर्भात मला अनेक शाळांना भेटी द्यायच्या आहेत, महाविद्यालयांना भेटी द्यायची आहेत, आपल्याही महाविद्यालयांना भेटी द्यायची आहेत। तर मी म्हटलं सर तुम्ही एक चांगल्या पद्धतीचं कार्य करत आहात, जे कार्य खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक वेगळी जाणीव निर्माण करण्यासाठी आपण शाळा महाविद्यालयामध्ये ह्या कायद्याची
माहिती देण्याच्या संदर्भात आपण भेटी देत आहात हे एक निश्चितच चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आहे. माझ्या शुभेच्छा असतील आणि सगळ्यांना मी परवानगीच्या संदर्भात सगळ्यांना सूचना सुद्धा देईन आणि त्या पद्धतीनं संस्थेच्या अनेक शाखामध्ये त्यांनी आपल्या पद्धतीनं या जादूटोणा विरोधी कायद्यानिमित्त सर्व महाविद्यालयाने संस्कृती केंद्रांना त्यांनी भेट दिलेल्या होत्या. आणि त्यानंतर एक 6 महिन्यानं त्यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या संदर्भात ते म्हटले, सर पुस्तक प्रकाशन आम्हाला करायचं आहे आणि आपल्याला या महाविद्यालयामध्ये पुस्तक प्रकाशन करण्याची संधी जर मिळाली तर निश्चित अर्थानं आम्हाला आनंद वाटेल. तर मी त्यांना एकच सांगितलं की ज्या बापूजींनी कर्मवीर भाऊराव पाटलांनी या बहुजनांच्या शिक्षणासाठी खऱ्या अर्थानं आयुष्य वेचलेलं आहे आणि जे समाजातल्या अनिष्ट प्रथा बंद करण्याच्या संदर्भात आपण जी भूमिका घेऊन एक पुस्तकाचं लिखाण केलेलं आहे त्याच्यावरचा प्रशिक्षण कार्यक्रम आणि त्याच्यावरचं चर्चासत्र या महाविद्यालयात आयोजित करतात, निश्चितच एक आनंदाची बाब आहे. कारण मी त्यांना सांगितलं बापूजींनी या संस्थेचं जे ब्रीदवाक्य घेतलं ते ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण करतात. विज्ञाननिष्ठ समाज निर्मितीसाठी समाजामध्ये अंधश्रद्धा दूर व्हाव्यात, जादूटोणा असू द्यात, वेगवेगळ्या पद्धतीच्या अनिष्ट प्रथा असू द्या, या दूर होण्यासाठी शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या मध्ये परिवर्तन करावं आणि बलशाली राष्ट्र निर्माण करावं ही बापूजींची भूमिका होती. कारण बापूजी सुरुवातीला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबरोबर सुरुवातीला काम करत असायचे. नागनाथ अण्णा नायकवडी, जेडी बापूलाल इस्लामपूरच्या राम मंदिरामध्ये सुरुवातीला बापूजींनी आपलं शिक्षण घेतलेलं होतं आणि तिथं संत शिक्षण संस्था निर्माण केलेली होती. 15 मराठी शाळा अण्णांच्या बरोबर बापूजींनी उभ्या केलेल्या होत्या आणि व्हॉलंटरी स्कूल घेत होत्या आणि त्या अण्णांच्या संस्थेमध्ये बापूजींनी सुद्धा समाविष्ट केलेल्या होत्या. मला निश्चित सांगायला आनंद सुद्धा वाटेल की नागनाथ अण्णांना मी तासगावला महाविद्यालयामध्ये असताना त्या ज्या माणसांनी आपले आयुष्य या समाजासाठी खर्च केलेले आहे, अण्णांचा एकच अनुभव तुम्हाला सांगतो. मी अण्णांना ज्या वेळेला 2-3 वेळाला घेऊन गेलेलो होतो महाविद्यालयाच्या कार्यक्रमामध्ये आणि या कार्यक्रमामध्ये पहिले सुरुवातीला दिवस चांगले होते. एक जाता मला असं घेऊन कॉलेजच्या कार्यक्रमातून मंचकावर घेऊन निघालेलो होतो आणि कालना एक साधी चककणारी काहीतरी रस्त्या याच्यावर दिसली. मला म्हटले इथला हेडमास्टर कोण आहे? आता मीच घेऊन गेलेलो होतो, मी त्यांच्या बरोबर होतो. अण्णा म्हणले हेडमास्टर कोण आहे? म्हणजे मीच आहे. म्हणजे तुम्हाला कळतं का नाही? म्हणले का? मी म्हणलं अण्णा काय चूक झाली आमच्याकडनं? तर म्हणजे खाली बघा ती म्हणले चूक झाली, ती चकचकते ना, म्हणजे ती काच दिसते. म्हणले ती काच आहे, माझ्या लेकराच्या पायाला लागायला नको. स्वातंत्र्यानंतर आम्ही जे स्वातंत्र्य मिळवलेलं आहे त्या मुलांच्या पायाला शिक्षणाच्या मंदिरामध्ये काच लागता कामा नये. मुख्याध्यापकाने 4 तास आधी यावं, सगळं ग्राउंड स्वच्छ करावं, पाहावं आणि मग शिक्षणाची सुरुवात करावी. ही माणसं स्वतःसाठी न जगता दुसऱ्यासाठी जगणारी माणसं, स्वातंत्र्यासाठी या माणसाने आपले सर्वस्व समर्पित केलं. सुरुवातीच्या सत्यशोधक समाजाच्या संदर्भात अण्णांच्या मी या कार्यक्रमासाठी पाहुणा म्हणून गेलेलो होतो. त्यावेळेला कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कार्यक्रमासंदर्भात गेलेलो. तेव्हा अण्णांचे, बापूजींचे आणि सत्यशोधक समाजाची चळवळीचे संबंध या संदर्भात त्या पद्धतीने दृढ विश्वास आणि त्या कशा पद्धतीनं काम केलं याची भूमिका सुद्धा मी विशद केली होती. मला एवढंच सांगायचं आहे, सत्यशोधकीसाठी खऱ्या सत्याची ओळख होण्यासाठी माणसाने आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने या माणसाने काम केलेलं आहे ते सुद्धा आता धडाडीनं काम करणं गरजेचं आहे. मेळाव्यातून आता सांगितलं अण्णाभाऊ साठे यांनी मेळाव्यातून सुद्धा परिवर्तनाच्या चळवळीमध्ये काम केलं. जलशामध्ये कर्मवीर अण्णांनी सुद्धा लोकांना जमवण्यासाठी त्या काळामध्ये खऱ्या सत्याची ओळख होण्यासाठी खऱ्या लोकांना एक कार्यक्रम संध्याकाळी गोळा व्हायचे आणि मग मध्यंतराला वर्क सुरू संपल्यानंतर मग आपली सत्यशोधक ही भूमिका अण्णा सगळ्या समाजाला सांगायची. समाजामध्ये परिवर्तन व्हावं, समाज एक वेगळ्या पद्धतीनं उभा राहावा ह्या महामानवांच्या सगळ्याचा दृष्टिकोन होता. आणि मग किमान त्यांनी मग सुरुवातीला वेगवेगळी वसतिगृह निर्माण केली आणि वसतिगृहातून वेगळ्या जातीच्या वसतिगृहाची सर्व समतेचं राज्य निर्माण व्हावं. म्हणजे जे शाहू महाराजांनी सुद्धा कोल्हापूरला लिंगायताचं बोर्डिंग वेगळं, जैनांचं वेगळं, मराठ्यांचं वेगळं, पण कर्मवीर अण्णांनी मात्र साताऱ्यामध्ये सर्व जातीचं एक बोर्डिंग एकत्र निर्माण केलं आणि समतेचं राज्य निर्माण केलं. महात्मा गांधींनी सुद्धा या महाविद्यालयात या वसतिगृहाला भेट दिली आणि जे शाहू महाराजांना नाही ते तुम्ही करून दाखवलं. अशा पद्धतीचा सत्यशोधक विचार अण्णांनी या मातीमध्ये रुजवला आणि त्या अण्णांच्या चळवळीमध्ये बापूजींची जडणघडण झालेली होती. बापूजींनी जे ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार हा मूलमंत्र घेतलेला आहे. त्यामध्ये ज्ञान कशाचं आहे तर सत्याचं ज्ञान. सत्य म्हणजे काय? म्हणजे सत्यशोधकी समाजामधलं सत्य होतं. सत्य प्रत्येक विद्यार्थ्याला कळावं, माणसाला कळावं. अरे तूच परमेश्वर आहे, परमेश्वर दगडात नाहीये,
परमेश्वराचं स्वरूप तुझ्यामध्ये आहे, तू अहम ब्रह्मासी, ब्रह्माचं रूप आहे आणि त्याचं प्रकटीकरण करण्यासाठी शिक्षणातून तुझ्यातलं दैवत्व जागं करावं आणि तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे हे सांगण्यासाठीच बापूजींनी या ज्ञानमंदिरं महाराष्ट्राच्या अनेक विविध क्षेत्रामध्ये निर्माण केली. खरं तर स्वातंत्र्य मिळालं इतक्या वर्षानंतर या असणाऱ्या प्रथा या समाजामध्ये अनिष्ट पद्धतीनं त्या सुरू राहिल्या. मानव जातीमध्ये माणसांच्या मध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या अनिष्ट प्रथेतून आपल्या अनेक लोकांच्यावर अनेक कुसंस्कार व्हायला लागले, लोकांचा छळ व्हायला लागला, मानसिक अनेकांना आपली जीवन सुद्धा त्यासाठी नष्ट करायला लागलेली आहे. आणि मग यासाठी खंडाई सरांच्या सारखे ज्या वेळेला लेखक निर्माण होतात आणि समाजासाठी काम करतात, मला निश्चित या निमित्तानं जादूटोणा विरोधी कायद्याच्या संदर्भात मी प्राचार्य म्हणून 2004 या महाविद्यालयात मी सुरुवातीला प्राध्यापक म्हणून काम करतो. नरेंद्र दाभोळकर सरांच्या बरोबर या महाविद्यालयाची विचारसरणी होते ना, आम्ही ही चळवळीमध्ये काम करत होतो. 2004 साली प्राचार्य म्हणून मी सांगलीला तासगाव ठिकाणी प्राचार्य म्हणून गेलो होतो. आराराबांचे माझे तिथं संबंध होते. नरेंद्र दाभोळकर सरांनी 2008-09चा कालावधी असेल त्यावेळेला सर म्हटले मी तिथे येणार आहे सर. मी म्हटलं डॉक्टर साहेब कशासाठी? अहो म्हटले तो आपण जी चळवळ चालू आहे त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करायचंय. आणि त्यावेळेला आराराबा गृहमंत्री होते आणि तिथे असणाऱ्या सूतगिरणीवर आबांची वेळ घेतली आणि डॉक्टरांना बोलवून घेतलं आणि हा जादू विरोधी कायदा याच्या संदर्भातलं डॉक्टरांची आणि आराराबांची भेट घालून देण्यामध्ये मी तिथं त्याची साक्ष आहे आणि त्याचीच फलनिष्पत्तीमध्ये 2013 साली हा जादूटोणा विरोधी कायदा निश्चित अर्थानं निर्माण झालेला आहे. यामध्ये नरबळी असू द्या, अमानुष प्रथा, अघोरी प्रथा, जादूटोणा याचं समूळ उच्चाटन होण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं कशा पद्धतीनं समाजात आज या प्रथा पाळल्या जात आहेत आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे या पुस्तकामध्ये खंडाई सरांनी छान पद्धतीनं मांडणी केलेली आहे. आणि ते करण्यासंदर्भात आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलेला आहात. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असल्यामुळेच निश्चित अर्थानं हा माणूस तर या प्रथेकडे का वळतो? का माणसाची विकलांग अवस्था ज्या वेळेला होतो ना, असह्य अवस्था ज्या वेळेला होती ना, त्यावेळेला माणूस या पद्धतीकडं या गर्तेकडं वळत जातो आणि मग कुणाचा तरी आधार व्हावा आणि त्या आधार घेण्याच्या दृष्टीनं त्याच्या सगळ्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन आपल्या पद्धतीनं त्या माणसाच्या वेगवेगळ्या पद्धतीने मग त्याची संपत्ती लुटण्याचा प्रकार असू द्या किंवा त्याचं शोषण म्हणजे आर्थिक शोषण असू द्या, शारीरिक शोषण असू द्या, वेगवेगळ्या पद्धतीचं शोषण त्या माणसांच्याकडून होत असतं. मग त्यातूनच बुवाबाजी, बंधुबाजी या समाजामध्ये निर्माण झाली आणि म्हणजे किती स्वातंत्र्य मिळावं, शिक्षणामध्ये प्रगती झाली तरी सुद्धा विज्ञानाचा दृष्टिकोन हवा तेवढा विकसित झाला नाही. म्हणून पुन्हा एकदा अशा शिकलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा या अशा पद्धतीच्या विचारांच्या मशाली पुन्हा हातामध्ये घेऊन पुन्हा तो समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं या जाणीवा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. या पुस्तकाच्या संदर्भात आपण सर्वजण इथं आलात त्याबद्दल तुम्हा सर्वांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या संदर्भात खर तर अजय कुमार बन्सल भाप्रसे पोलीस अधीक्षक येणार होते. डॉक्टर साहेब जाता जाता म्हटले याच्यासाठी पोलिसाची कशाला गरज पाहिजे, आपल्याला वैचारिक परिवर्तन करायचं आहे तर सामाजिक परिवर्तनासाठी ज्यांच्या मनांच्या मध्ये विचारांच्या धारा पेरायच्यात अशी माणसं असली म्हणजे आपल्याला पुष्कळ झालं. एकच मेणबत्ती असते, माळ करायची असेल तर एकच फुल असतं, अनेक फुलं अशा विचारांची एकत्र आली तर फुल माळ तयार होते. दीप एक दीप एकत्र अशा विचारात आला तर दीपमाळ होते आणि जे आपल्याला हवंय समाजामध्ये बदलासाठी ते निश्चित अर्थानं पूर्णत्व होईल. पाटणकर साहेब आपण इथं आलात, आपल्या या संस्थेमध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. या पुस्तकाच्या चर्चासत्र, प्रशिक्षण कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीने शाळांमध्ये सुद्धा मूल्य शिक्षणाबरोबर अशा पद्धतीचं शिक्षण सुद्धा शाळा महाविद्यालयामधून जर दिलं तर विद्यार्थ्यांच्या मध्ये लहानपणापासूनच याच्या विरोधात आपलं मतच निश्चित अर्थानं तयार होईल आणि चांगला समाज निर्माण करण्यासाठी निश्चित अर्थानं हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल असा विश्वास वाटतो. पुन्हा एकदा त्यांच्या या कार्याला मी शुभेच्छा देतो आणि सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून माझं मी प्रास्ताविक थांबवतो. थँक्यू, धन्यवाद. अत्यंत अवघवती आणि प्रवाही अशा भाषेमध्ये डॉक्टर राजेंद्र शेजवळकर यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. बोलता बोलता ते असं म्हणाले की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. खरं तर 2500 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांनी अर्थदीप भव हा संदेश दिला. आजचा दिवस अत्यंत त्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा वाटतो आहे, कारण जो बुद्धाचा विज्ञानवाद आहे, बुद्धी प्रामाण्यवाद आहे, विवेकवाद आहे, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956
दिला आणि तो दिवस होता विजयादशमी. आणि बरोबर आजच्याच या दिवशी अशा या विज्ञानवादी पुस्तकावरती चर्चासत्र होतं आहे, ही निश्चितच आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अशी बाब आहे. असं म्हणतात की सूर्यासमान येथे तळपून भीम गेला, सूर्यासमान येथे तळपून भीम गेला, अंधारल्या दिशांना उजळून भीम गेला. सूर्यासमान येथे तळपून भीम गेला, अंधारल्या दिशांना उजळून भीम गेला. ज्याच्यामुळे मिळाले बुद्धत्व गौतमाला, ज्याच्यामुळे मिळाले बुद्धत्व गौतमाला, ती पंचशील तत्वे शिकवून भीम गेला, ती पंचशील तत्वे शिकवून भीम गेला. विज्ञानवाद आणि बुद्धिप्रामाण्यवाद याच्या कसोटीवरती गेली अनेक वर्ष डॉक्टर विलास खंडायत सर हे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीमध्ये काम करत आहेत. गेली 23 वर्ष झालं ते किसनवीर महाविद्यालय वाई या ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. मागच्या 3-4 वर्षापासून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भामध्ये काहीतरी भरीव आपण केलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी भूमिका घेतली की आपल्याला जादूटोणा विरोधी कायदा या विषयावरती काय करता येऊ शकेल का. खरं तर डॉक्टर विलास खंडायत सर यांनी या पद्धतीची भूमिका घेतली म्हणजे एका अर्थाने धाडसच केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं निगृण हत्या झाल्यानंतर, कॉम्रेड गोविंद पानसरेंचा कोल्हापूरमध्ये खून झाल्यानंतर, त्याचबरोबर पुढं कुलबर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर अशा पद्धतीचं धाडस दाखवणं आणि त्या विषयावरती संशोधन करणं हे खरं तर त्यांना म्हणजे सलाम करण्यासारखीची गोष्ट आहे. आणि म्हणून डॉक्टर विलास खंडायत यांनी या पुस्तकासाठी नेमके काय प्रयत्न केले किंवा या पुस्तका पाठीमागची त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. त्यासाठी मी डॉक्टर विलास खंडायत सर यांना विनंती करतो की आपण आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर विलास खंडायत सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भारत पाटणकर, प्रमुख पाहुणे डॉक्टर अनिमिष चव्हाण, या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शेजवळ सर, लोकायत प्रकाशनाचे प्रकाशक राकेशजी साळुंके, माझे मित्र निवेदक पत्रकार अरुण जावळे, इतर सातारा शहरातील जिल्ह्यातील पत्रकार, चळवळीतील सर्व कार्यकर्ते, माझे सर्व सहकारी प्राध्यापक प्राध्यापिका बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आज विजयादशमी धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आजच हा कार्यक्रम घेण्याचं औचित्य असं, बरोबर 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची क्रांती केली. विज्ञानाच्या जवळ असणारा विज्ञानवादी बुद्धाचा धम्म दिला. ही क्रांतिकारी घटना आहे. साहजिकच याच दिवसाचं औचित्य साधायचं होतं. तो दिवस 14 ऑक्टोबर होता, आज 15 ऑक्टोबर आहे, पण दिवस मात्र विजयादशमीचा होता, दसऱ्याचा होता, आणि म्हणून आजच्या दिवसाचं औचित्य साधून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. दुसरी गोष्ट अशी, खरं तर या पुस्तकाचं प्रकाशन 26 ऑगस्ट 2021 म्हणजे अलीकडेच झालेलं आहे, पण ते ऑनलाईन झालेलं होतं. आणि ऑनलाईन शिक्षण इतकंसं परिणामकारक होत नाही, तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून पुस्तकावरती चर्चासत्र झालं पाहिजे. आता बऱ्यापैकी कोविडची पार्श्वभूमी थोडीशी कमी झालेली आहे. अशा पद्धतीचे शैक्षणिक सामाजिक कार्यक्रम याला परवानगी मिळते आहे, आणि म्हणून या पुस्तकावरती चर्चासत्र झाली पाहिजे असे बऱ्याच कार्यकर्त्यांचा उत्साह किंवा प्रकाशकांना फोन होता.
प्रकाशकांनी ते मनावरती घेतलं आणि साहजिकच त्यांनी या कार्यक्रमाचं संयोजन केलं. त्याबद्दल लेखक म्हणून मी त्यांचं ऋण व्यक्त करतो. खरं तर आपल्या पुस्तकावरती चर्चा होणं, चर्चासत्र होणं, अशा कार्यक्रमानिमित्त त्या क्षेत्रातील महाराष्ट्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित असणं हे खरं कोणत्याही लेखकाला अत्यंत भूषणावू गोष्ट आहे. साहजिकच हे मला लाभलं, याचं माझं मला खऱ्या अर्थानं म्हणजे कौतुक वाटतं असं म्हटलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही. त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो आणि आनंदही खूप आहे. हा जो विषय आहे, जादूटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण कार्यक्रम, हा विषय म्हटलं की अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ पुढे येते. आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ म्हटलं की साहजिकच अलीकडं प्राध्यापक श्याम मानव आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची जरा पुढे नावं येतात. या दोघांनी त्यांच्या कृतीनुसार, ताकदीनुसार काम केलेलं होतं आहे, प्रश्नच नाही, कुणीही नाकारत नाही. पण अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ याला अलीकडची पार्श्वभूमी नाही, तर ती फार परंपरागत आहे. अगदी चार्वाक पासून, बुद्धांच्या पासून, छत्रपती शिवरायांच्या पासून, फुले शाहू आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील असतील किंवा त्याचबरोबर संत परंपरा आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही परंपरा हे भारतातल्या भूमीतलीच आहे, ही जुनी आहे. ती वाट चोकाळण्याचं आणि बऱ्यापैकी माळण्याचं कार्य प्राध्यापक श्याम मानव आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यांच्या अगोदरी डॉक्टर अब्राहम कोऊर आणि बी प्रेमानंद यांचंही नाव घ्यावं लागेल, कारण त्यांना प्रेरित होऊन हे या दोघांनी या चळवळीकडे आकृष्ट झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आता मूळचा मी फुले शाहू आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे. पाठीमाग आकाशवाणीवरती मुलाखत झाली तेव्हाही मी जाणीवपूर्वक सांगितलेलं होतं की मी फुले शाहू आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न पडतो, मग अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीकडे आपण कसं काय? पुन्हा मला जाणीवपूर्वक सांगावं असं वाटतं, वैज्ञानिक दृष्टिकोन हा मूलभूत गाभा हा खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा ढाचे आहे. कारण 56 सालचं धर्मांतर पाहिलं तर तो विज्ञानाच्या जवळ जाणारा बुद्धाचा धम्म आहे. 22 प्रतिज्ञा जर पाहिल्या तर खऱ्या अर्थानं वैज्ञानिक दृष्टिकोनाचा तो जाहीरनामा आहे. म्हणजे माणसाच्या धडावरती त्याचं स्वतःचं डोकं असावं, तो विवेकी मेंदू असावा, तो विचार करणारा असावा आणि विचार करणारी माणसं निर्माण करतो तो वैज्ञानिक दृष्टिकोन. आणि हेच फुले शाहू आंबेडकरांना अपेक्षित होतं, सर्व संतांना अपेक्षित होतं. हाच धागा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीमध्ये आहे. जर प्रत्येक माणसामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला तर प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र होईल, खऱ्या अर्थानं स्वतंत्र होईल. तो वैचारिक दृष्ट्या कोणाचाही गुलाम राहणार नाही. आणि जेव्हा तो वैचारिक दृष्ट्या कोणाचाही गुलाम होणार नाही असं झालं तर खऱ्या अर्थानं प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र होईल आणि स्वतंत्र भारतातला स्वतंत्र व्यक्ती होईल. आणि म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाला आगळं वेगळं महत्व आहे आणि म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला आगळं वेगळं महत्व आहे. आणि सर्वात महत्वाचं मला काम करायला आवडतं म्हणजे विविध जाती धर्मातील सर्वच लोक त्यामध्ये काम करतात. एका जातीचा, एका धर्माचा शिक्का असलेल्या कोणत्याच चळवळीत मला काम करायला आवडत नाही, आवडणारही नाही. कारण बाबासाहेबांचं अंतिम ध्येय असं होतं, जातीअंताचा लढा. जातीअंताचा लढा लढायचं असेल तर सर्व व्यापक भूमिका घ्यावी लागेल. अख्खा भारत देश माझा आहे, ही माती माझी आहे, ही अख्खी माणसं माझी आहेत आणि सर्वांना बरोबर घेऊन जायचं असेल तर सम्यक मार्ग करावा लागेल. द्वेषानं द्वेष वाढतो आणि प्रेमानं, आपुलकीनं, जिव्हाळ्यानं, प्रेमानं प्रेम वाढतं. तेव्हा माणसातली जर दरी कमी करायची असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय पर्याय नाही. लोकांना आपण विज्ञान सांगू, देवावरती, धर्मावरती टीका करण्याची अजिबात गरज नाही. लोकांना विज्ञान सांगू
लोक विज्ञान शिकतील, वैज्ञानिक दृष्टिकोन शिकतील आणि नंतर त्यांचं ते ठरवतील. कारण भारतीय संविधानाने सुद्धा प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा कोणता धर्म स्वीकारायचा, त्याचं पालन पोषण करायचं, प्रसार प्रचार करायचा, हे भारतीय संविधानानं प्रत्येक व्यक्तीला दिलेला अधिकार आहे. तर तुम्ही आम्ही नाकारू शकत नाही. आणि म्हणून कोणत्याही देवानी धर्मावरती टीका न करता सुद्धा आपण वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवू शकतो. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागचा कार्यकारण भाव तपासण्यास आपण प्रत्येक व्यक्तीला भाग पाडू शकतो. आणि म्हणूनच या चळवळीला आगळं वेगळं महत्व आहे. आणि म्हणूनच मी ठरवलं, आपल्याला जर खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरी चळवळीचं कार्य करायचं असेल, एक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि बुद्धिजीवी क्षेत्रातलं जर काम करायचं असेल, तर हा धागा खऱ्या अर्थानं कन्स्ट्रक्टिव्ह आहे, योग्य समाजाला दिशा देणार आहे, धाडसाचा आहे. पण धाडस हे करावंच लागेल. पण मला धाडस का वाटत नाही, तर देवावरती, धर्मावरती जर टीकाच केली नाही तर धाडस करण्याचा प्रश्नच येत नाही. माणसाला फक्त विज्ञान सांगत राहूया, द्वेष करायचं सोडूया, टीका करायचं सोडूया, आपोआप वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला की ज्याचा तो निर्णय घेईल, यापर्यंतची जर लवचिक थोडीशी भूमिका घेतली तर आज ना उद्या थोडी का होईना क्रांती नक्कीच घडेल. पण आज आणि आत्ताच घडलं पाहिजे आणि हे असंच म्हटलं पाहिजे, हा जर हट्ट केला तर क्रांती कधीच घडणार नाही. क्रांतीच्या कोसो मैल आपण लांब राहू. त्यामुळे मला असं वाटतं की ही भूमिका घेऊन गेलं तरच शक्य आहे. आणि म्हणून मी ठरवलं की आणि या चळवळीमध्ये कार्यरत राहायचं. आणि कार्यरत आहे तर काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह झालं पाहिजे. साहजिकच पीएचडीच्या संशोधनासाठी हाच विषय निवडला. आता अंधश्रद्धा निर्मूलन म्हटलं की मगापासून मी म्हणतोय की देव आणि धर्मावर टीका करणारी संघटना असा एक शिक्का आहे. परंतु अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचं ब्रीद वाक्यच असं आहे, आमचा कोणत्याही देवा धर्माला विरोध नाही, तर देव आणि धर्माच्या नावावरती सामान्य लोकांचं होणारं छळ, शोषण, पिळवणूक, लुबाडणूक, जीवाला धोका, धमकी, नरबळी अशा अमानुष अनिष्ट गोष्टींना विरोध आहे. आणि म्हणून भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य 51 क ज नुसार नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, सुधारणावाद आणि शोधक बुद्धीचा विकास करणं हे मूलभूत उद्दिष्ट घेऊन आयुष्यभर कार्यरत राहायचं, हे स्वप्न उराशी बाळगून मी या क्षेत्रामध्ये कार्यरत झालो. याच विषयावरती पीएचडी केली ती मला त्या विषयाची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर शिक्षणशास्त्र विभागानं या विषयाला मान्यता दिली. त्यांचं मी या ठिकाणी या जाहीर कार्यक्रमामध्ये ऋण व्यक्त करतो. आता या पुस्तकामध्ये 2 मिनिटांमध्ये मी सांगतो, जादू टोना विरोधी कायदा म्हटलं की त्याच्यामध्ये 12 अनुसूची आहेत. आणि 12 अनुसूची या साहजिकच मगापासून जे म्हणतोय की देव आणि धर्म याच्यावरचा एकही शब्द ह्या 12 अनुसूचीमध्ये नाही. त्यामुळे टीका करण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्या व्यतिरिक्त ग्रामीण भागातील असो किंवा बुद्धिजीवी लोकांमध्ये असो, ग्रामीण आणि शहरी बुद्धिजीवी लोकांच्या मध्ये तितक्याच अंधश्रद्धा आहेत, किंबहुना ग्रामीण भागातील लोकांच्या पेक्षा जास्त बुद्धिजीवी सुशिक्षितांच्या मध्ये जास्त अंधश्रद्धा आहे. स्वरूप फक्त वेगळं आहे. आता इतका वेळ नाही म्हणून मी त्या मुद्द्याकडे जात नाही. पुन्हा कधी जर संधी मिळाली, बुद्धिजीवींनी कधी जर कार्यक्रम ऑर्गनाईज केला तर मी पुराव्यानिशी सिद्ध करून तुम्हाला सांगतो की बुद्धिजीवी नेमक्या कोणत्या अंधश्रद्धा आहेत आणि ते कसे त्याच्यामध्ये पछेडलेले आहेत. त्याच्यावरती मी कधी संधी मिळाली तर 1 तासभर बोलेन. म्हणजे मुद्दा असा आहे, ग्रामीण भागातील असो, शहरी भागातील असो, अज्ञानी अडाणी असो किंवा बुद्धिजीवी असो, अंधश्रद्धा ह्या सगळीकडेच आहेत. त्याचं समूह उच्चाटन करायचं असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोनाला दुसरा पर्याय नाही. भारत देश सक्षम करायचं असेल आणि जातीय अर्थाचा लढा जर लढायचं असेल आणि खऱ्या अर्थानं आपल्याला संपूर्ण सृष्टीवरती अभिराज्य गाजवणारा आपला भारत देश जर करायचा असेल, महासत्ता, तर वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय पर्याय नाही. अशाच पद्धतीची मांडणी ह्या 12ची 12 अनुसूचीमध्ये केलेली आहे. कोणावरती कसलीही टीका करण्याचा त्यामध्ये उद्देशही नाही, एकही शब्द सापडणार नाही.
कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रेमाने जग जिंकता येतं ही बुद्धांची शिकवण आहे. साहजिकच सम्यक मार्ग सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं मांडणी त्यामध्ये केलेली आहे. मला अपेक्षा किंवा खात्री आहे की नक्कीच वाचक याला प्रतिसाद चांगल्या पद्धतीने देत आहेत, भविष्यातही देतील. आणि पुन्हा एकदा आपले आजचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर भारत पाटणकर आणि प्रमुख पाहुणे डॉक्टर अनमित चव्हाण यांनी मुक्तपणे, कारण दोघेही त्या क्षेत्रातील अत्यंत दिग्गज आहेत, मार्गदर्शक आहेत, कोणतीच गोष्ट कधीच परिपूर्ण नसते, त्याला माझं पुस्तकी अपवाद नाही. जरी संशोधनावरती असलं तरी सुद्धा अपवाद नाही. त्यामुळे या दोघा दिग्गज मान्यवरांनी मुक्तपणे त्यांना जे काय भावलं किंवा वाटलं त्यांची मतं मुक्तपणे मांडावीत, कारण चर्चा सत्राला खऱ्या अर्थानं अर्थ प्राप्त होईल आणि भविष्यात त्या ज्या काय त्रुटी असतील ती मला सुधारण्याची या निमित्तानं संधी मिळेल असं मी या दोन्ही दिग्गजांना या निमित्तानं आवाहन करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी प्रेमाखातर उपस्थित राहिला आपल्या सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम. क्रांती होईल का नाही हे माहीत नाही, परंतु क्रांतिकारक भूमिका मात्र घेतली पाहिजे अशा पद्धतीचं मनोगत आदरणीय डॉक्टर विलास खंडागळे सर यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. त्यांनी म्हटलं की शोषण थांबलं पाहिजे. मित्रहो, शोषणाच्या विरोधामध्ये जेव्हा शोषितांचे युद्ध सुरू असते तेव्हा ते सर्वांगीण असलं पाहिजे. माणसाच्या मूलभूत गरजा नाकारणारी व्यवस्था एका बाजूने उघडून टाकता आली पाहिजे आणि जे हवं ते स्थापत आणि जे नको ते संपवत तमाम बहुजनांच्या कल्याणामध्ये आनंद मानणारी विज्ञानवादी व्यवस्था आपल्याला या ठिकाणी रुजवणं किती आवश्यक आहे या पद्धतीचं स्पष्टीकरण ही डॉक्टर विलास खंडागळे सर यांनी दिलेलं आहे. मी यानंतर आजच्या या चर्चासत्राचे प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर अनमित चव्हाण सर यांना विनंती करतो आहे की आपण आपली भूमिका या ठिकाणी व्यक्त करावी. महाराष्ट्रातलं अत्यंत संतुलित असं व्यक्तिमत्व, ख्यातनाम मानसोपचार तज्ञ, ज्यांनी या महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या चळवळीला एक चांगल्या पद्धतीचं दिशा दिग्दर्शन केलेलं आहे, असे हे आजचे प्रमुख पाहुणे आहेत. मी आदरणीय डॉक्टर अनमित चव्हाण सर यांना नम्रपूर्वक अशी विनंती करतो की आपण आपलं विवेचन सर्वांच्या समोर ठेवावं. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भारत पाटणकर सर, या चर्चासत्राचे उद्घाटक कॉलेजचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर शिरवळ सर, आजच्या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू पण ज्यांनी आपल्याला या सगळ्या चर्चासत्रासाठी निमित्त पुरवलं ते माझे मित्र डॉक्टर खंडागळे सर आणि या कार्यक्रमाचे संयोजक आणि या पुस्तकाचे प्रकाशक माझे मित्र श्री राकेश सावंत सर, अरुणजी यांनी या कार्यक्रमाला एक उंची सुरुवातीच्या वाक्यापासूनच दिली आहे आणि सतत ते देत राहतील. इथं उपस्थित असणारे डॉक्टर गायकवाड सर, डॉक्टर घोरपडे सर, ज्यांचा पहिल्यांदा डॉक्टर घोरपडे सर असा उल्लेख करायची संधी मिळते याच्याबद्दल मला खरंच आनंद आहे. आणि आपण सगळे प्राध्यापक, कार्यकर्ते, मित्रमंडळी. डॉक्टर खंडागळे सरांनी मला या कार्यक्रमासाठी निमंत्रण दिलं. त्यांनी आता थोडासा असा उल्लेख केला की या पुस्तकाबद्दल आधी पुन्हा मी बोलावं, पण माझ्या इथे येण्याचे संदर्भ थोडे वेगळे आहे. पुस्तकाबद्दल आधी पुन्हा बोलण्याचा प्रश्नच येत नाही. हां, सर म्हणाले की काही कमतरता शोधाच, तर काही कमतरता दाखवायचा मी नक्की प्रयत्न करेन. बोलण्याच्या ओघामध्ये आपण ते बोलूया. परंतु इथे येण्याचे मी म्हटलं तसं 3 संदर्भ माझ्या डोक्यात आहेत. पहिला संदर्भ अर्थातच या पुस्तकाचा, पुस्तकाच्या निर्मात्यांचा आणि त्यांच्याशी असणाऱ्या स्नेहाचा आहे.
डॉक्टर खंडाईत सरांना मी गेली काही वर्ष वेगवेगळ्या संदर्भानं भेटत आलो. वाईमधल्या आमच्या काही कार्यक्रमांमध्ये, वाचनालयाच्या संदर्भातल्या कामांमध्ये, महाविद्यालयाच्या संदर्भातल्या कामांमध्ये खंडाईत सरांचा माझा परिचय होत गेला. आणि त्यांच्यामध्ये असणारी ही विज्ञानवादी भूमिका आणि नुसती प्राध्यापकी भूमिका नाही, कार्यकर्त्याच्या पिंडातून असणारी तळमळ ही सातत्यानं जाणवत राहिली. त्यांच्या PhDच्या कामामध्ये छोटीशी सहकार्याची पण भूमिका मला मिळाली. आणि हे सगळं त्यांचं काम या पुस्तकाच्या रूपानं अतिशय सुंदर स्वरूपात आज आपल्यासमोर आलेला आहे. हा माझ्यासाठी एक मैत्रीच्या संदर्भानं सुद्धा खरोखर खूप आनंदाचा असा भाग आहे. आणि त्याबद्दल मी खंडाईत सरांचं आणि प्रकाशक साळुंखे सरांचं दोघांचंही खरोखर मनापासून अभिनंदन करतो. कारण आता जसं खंडाईत सरांनी त्यांच्या निवेदनामध्येही सांगितलं की अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामामध्ये आवर्जून उतरण्याच्या मागे काहीतरी भूमिका असायला हवी होती, ती त्यांची आहे. पुन्हा त्या कामामध्ये आपण आहोत म्हणून त्या कामाकडे एकांगी आणि फक्त आपल्या सोयीच्या दृष्टिकोनातून बघायचं अशी त्यांची भूमिका नाही. त्या भूमिकेचा परत अभ्यास करण्याची त्यांची तयारी आहे. जेव्हा एखादा माणूस एखाद्या विषयावर संशोधन करतो तेव्हा त्यातून येणाऱ्या निष्कर्षांबद्दल त्याला काही गृहीतक जरूर धरता येतात, परंतु त्याच्यावर ठाम राहता येत नाही. ती गृहीतक काही वेळेला बदलावी लागतात, सोडावी लागतात. आणि ती सोडण्याची तयारी असणं ही सगळ्यात मोठी विज्ञानवादी भूमिका आहे. या पुस्तकाचा विषय जर आपण पाहिला की कार्यकर्त्यांना जर प्रशिक्षण द्यायचं असेल तर ते कसं देता येऊ शकेल या कायद्या संदर्भानं, ते किती परिणामकारक होईल, किती परिणामकारक होत आहे, कशामुळे होत आहे, कशामुळे होत नाही, या सगळ्यांच्याकडे उघड्या डोळ्यानं बघण्याची त्यांची जी भूमिका आहे ती खरोखरच एक मित्र म्हणून मला खूप अभिमानाची, आनंदाची आणि समाधानाची वाटते. मी मगाशी म्हटलं की कमतरतांचा उल्लेख करायचाच किंवा करायलाच हवा असं त्यांचा आग्रह असेल तर मी असं म्हणेन की हे पुस्तक संपलेलं नाही, ही पुस्तकाची सुरुवात आहे असं तुम्ही म्हणायला हवं. कारण संशोधन हे कधीही पूर्णविराम घेत नाही. आज मी काढलेल्या निष्कर्षाला उद्या मला स्वतःला जरी चॅलेंज करावं लागलं तरी ते करण्याची माझी तयारी असली पाहिजे, त्याच्यात मला आनंद वाटला पाहिजे. आणि नव्या निष्कर्षांना मी तितक्याच धाडसानं, तितक्याच मोकळ्या मनानं सामोरं गेलं पाहिजे, त्याला टोचलं पाहिजे आणि ते पुन्हा लोकांच्या समोर आणलं पाहिजे. जसं महात्मा गांधीही म्हणत की मी काल एक बोललो आणि आज एक बोललो, याच्यामध्ये प्रचंड तफावत जरी आढळली तरी त्याबद्दल मला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. आज माझं हे मत आहे आणि हे मी काल चूक होतो असं म्हणण्यामध्ये कोणताच कमीपणा नाही, उलट हा मोठेपणा आहे. आपल्या मनाची, बुद्धीची दारं उघडी आहेत याचं ते निदर्शक आहे. तर या प्रकारची भूमिका खंडाईत सरांनी अजूनही घ्यावी, ती चालू ठेवावी, एवढीच कमतरता मी खातर याच्यामध्ये म्हणेन. याला कमतरता हा शब्द खरं तर नाही, अपेक्षा आपण म्हणूया, किंवा या कामाची आणखीन काय व्याप्ती असू शकेल माझ्या पुढच्या काही संदर्भामध्ये मी त्याच्याबद्दल आणखीन सविस्तर बोलेन. परंतु ही मित्रत्वाची आणि खरोखरच आनंदाची गोष्ट. आता आणखीन एक उल्लेख करायला हवा की या पुस्तकाच्या संदर्भात माझ्या आणखीन एक मित्र जोडलेले आहेत. त्या पुस्तकातली जी महत्त्वाची चित्र आहेत कायद्याच्या संदर्भात, तर ती चित्र आमचे मित्र सागर गायकवाड यांनी काढलेली आहे. आणि त्याचा उल्लेख मी यासाठी आवर्जून करतो की आलेच नाही दिसत, तो उल्लेख मी यासाठी करतो की ती चित्र ही केवळ रंजनासाठी काढलेली चित्र नाही आहे, तर तो प्रशिक्षणाचा भाग आहे. आणि त्या प्रशिक्षणामध्ये अपेक्षित आहे की अशी काही चित्र की जी परिणामकारकरित्या या ज्या अनिष्ट प्रथा आहेत, त्याच्यातलं जे अमानुषता आहे, त्याच्यातला जो अमानवीपणा आहे तो चित्रित करणं, त्या चित्रामधून होणं हे अपेक्षित होतं. आणि त्यासाठी सुद्धा
खूप त्यांना दाद आपण द्यायला हवी. तर अशा सगळ्या आपण म्हणूया की मैत्रीचा हा संदर्भ पहिला आहे इथे येण्यामध्ये. दुसरा संदर्भ आहे अनिसच्या कामाचा आणि एक कार्यकर्ता म्हणून. तर मला नम्रपूर्वक सुरुवातीला सांगायला हवं की अनिसच्या म्हणजे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती असो किंवा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती असो, या दोन्हीही संघटनांच्या प्रत्यक्ष कार्यामध्ये माझा सहभाग जवळजवळ नगण्य किंवा नाही असं म्हणणं योग्य ठरेल. मात्र आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे की मी डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचा बरीच वर्ष सहकारी म्हणून किंवा मी त्यांच्याबरोबर काम केलं कार्यकर्ता म्हणून. त्यांचं ते काम मुख्यतः आमचं व्यसनमुक्तीचं काम आणि आजही ते काम आम्ही आमच्या परीनं चालू ठेवलेलं आहे. परंतु डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या बरोबर हे व्यसनमुक्तीचं काम करत असताना त्यांच्याशी ज्या अनेक चर्चा व्हायच्या आणि काही थोडाफार माझा अनिसशी संबंध आला, कुठे शिबिरांमध्ये भाग घेणं किंवा थोडं काजू संबंध, त्याच्यातून एक सातत्याने लक्षात येत राहिलं की या दोन्ही कामांना पण त्याला असं म्हणूया की ते दोन्ही एकमेकांच्या भगिनी आहेत. या दोन्ही चळवळी या एकमेकींच्या भगिनी आहेत आणि त्यांना समान बांधणारं सूत्र जर कुठलं असेल की ज्याचा उल्लेख आता खंडाईत सरांच्याही निवेदनातून आला, आधी शेगवळ सरांच्याही निवेदनातून तो उल्लेख झाला, की ते सूत्र असं आहे की जर आपल्याला परिवर्तन करायचं असेल, अंधश्रद्धा दूर करायची असतील किंवा व्यसन दूर करायचं असेल, तर आपल्याला क्रोधापेक्षा करुणेची जास्त गरज आहे किंवा उपहासापेक्षा आपुलकीची जास्त गरज आहे. हे जे सूत्र आहे हे या दोन्ही चळवळींमध्ये समान राहिलेलं आहे. त्यामुळे माझा या कामाशी मला नातं वाटतं, नातं सांगता येतं. तर हे जे सूत्र आहे या सूत्राचाही मी माझ्या तिसऱ्या संदर्भामध्ये थोडासा अधिक उहापोह करेन. परंतु मी आता जसं म्हणालो की या दोन्हीही चळवळी त्या एकमेकांच्या भगिनी आहेत, त्या काही आपण म्हणू की दुर्दैवी कारणाने सुद्धा आहे. जसे या दोन्ही चळवळीमध्ये हे सूत्र कार्यकर्ता म्हणून आपल्याला महत्त्वाचं आहे, तसं या दोन्ही चळवळींचा संबंध अशासाठी आहे की या दोन्हीही समस्यांमध्ये स्त्रियांची जास्त हानी होते, संबंध कुटुंबांची हानी या दोन्ही समस्यांमध्ये होते. या दोन्ही समस्यांचा संबंध अर्थकारणाशी आहे, या दोन्ही समस्यांचा संबंध समाजकारणाशी आहे, अगदी जाती कारणाशी सुद्धा आहे. आणि या दोन्हीही समस्यांच्या पासून सुटका होण्यासाठी, त्यातून मुक्ती मिळण्यासाठी मगाशी म्हणलं तसं आपल्याला करुणेची जास्त गरज राहते. कशी राहते हे माझ्या आता ह्या तिसऱ्या आणि कदाचित खंडाईत सरांना अपेक्षित असलेल्या महत्त्वाच्या तिसऱ्या संदर्भातून मी मांडतो. हा तिसरा संदर्भ आहे एक सायकॅट्रिस्ट असण्याचा. सायकॅट्रिस्ट म्हणून जेव्हा या अंधश्रद्धांच्या संदर्भानं म्हणलं तर रोजच्याच आमच्या कामामध्ये अनेक संदर्भ येतात, अनेक कथा आमच्यासमोर उलगडत असतात, दिसत असतात. या सगळ्यामध्ये मी तुम्हाला आज काही मोजक्या गोष्टी तुमच्यासमोर ठेवणार आहे की ज्या मला असं वाटतं की मगाशी मी जे म्हटलं की खंडाईत सरांनी आणखी कुठल्या दिशेनं काम करणं अपेक्षित आहे त्याचा थोडासा उलगडा माझ्या परीनं करायचा मी प्रयत्न. पहिली गोष्ट म्हणजे सायकॅट्रिस्ट म्हणून आजार, मानसिक आजार, आणि त्याचा उल्लेख या पुस्तकामध्येही आहे. परंतु मी असं म्हणेन की तो थोडासा आटोपशीर संदर्भ आहे.
तो संदर्भ थोडासा आणखी आपल्यासमोर ठेवायचा मी आता प्रयत्न करतो, पण परत एकदा खंडाईत सरांच्याकडून ते काम पुढेही व्हावं. जसं सर म्हणाले की यातल्या एका एका पैलूवर खूप मोठं काम होऊ शकतं, व्हायला हवं, आणि निदान तशी दिशा आज सरांनी या पुस्तकातून आपल्या सगळ्यांना एक कार्यकर्ता म्हणून दिलेली आहे. तर मानसिक आजाराचा जो पैलू आहे, बऱ्याच लोकांना मानसिक आजार आणि त्याचा अंधश्रद्धांशी असणारा संबंध हा वरवर माहिती असतो, बरोबर. म्हणजे आता जसं आपण पाहतो की नरबळीच्या घटना असतो किंवा करणी, विशेषतः भूतबाधा, करणी अशा संदर्भानं ज्या लोकांच्या समजुती असतात, तर या नक्की कशामुळे असतात? त्यांना आजार म्हणायचं तर केव्हा आजार म्हणायचं? आणि जर नुसती ही समजूत आहे म्हणून आजार म्हणायचं म्हटलं तर आपल्यापैकी म्हणजे कदाचित माझ्यासह सगळ्यांनाच आजारी समजून घोषित करावं लागेल. पण अशा अनेक समजुती आपल्याही आहेत, हे आपण मनापासून मान्य करायला हरकत नाही, आपल्या आजूबाजूला आहेत. मग आजार केव्हा म्हणायचं हे कार्यकर्त्यांना ठाऊक होणं फार गरजेचं आहे. कारण मगाशी जे म्हटलं की या सगळ्या प्रश्नाकडे समजुतीच्या, करुणेच्या, आपुलकीच्या दृष्टीतून पाहणं हे कार्यकर्त्यांचं पहिलं कर्तव्य. अन्यथा काय होईल? अन्यथा अशा समजुती बाळगणाऱ्या लोकांना सरसकट अडाणी, सरसकट मूर्ख, सरसकट अंधश्रद्धा मानणं आणि त्यांना कमी लेखणं हाच उपाय आहे असं समजलं जाईल. हा धोका फार मोठा आहे. विशेषतः मानसिक आजार जर कार्यकर्त्यांना ओळखता आले नाही तर मानसिक आजारी असलेल्या व्यक्तीसमोर केवळ प्रशिक्षण हे पुरणार नाही. केवळ त्यांना अंधश्रद्धा कशा बनतात किंवा एखादी गोष्ट कशी विज्ञानावर आधारित नाही, एखाद्या गोष्टीला कसा वास्तवाचा पाया नाही हे सांगून पुरत नाही. उलटा परिणाम होतो. ही एक साधी गोष्ट आम्हाला मानसिक आजाराच्या संदर्भानं सातत्यानं सांगावी लागते आणि ते काम आपण आणखीन या निमित्तानं करावं असं मला वाटतं. कारण मानसिक आजारामुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीची अशी काहीतरी ठाम समजूत बनलेली असते, त्याला शास्त्रीय भाषेत, टेक्निकल भाषेत डिल्युजन म्हणतात, की तुम्हाला ऐकून माहिती असतील आणि आपण पेपरमध्ये रोज या प्रकारच्या बातम्या वाचतो की बायकोचे अनैतिक संबंध आहेत असं समजून नवऱ्याने खून केला, अंक केलं. उलटही होऊ शकतं. नवऱ्याचे अनैतिक संबंध आहेत अशा गैरसमजातून आत्महत्या केली किंवा आणखीन काही केलं, मुलाबाळांसकट सगळं कुटुंब संपवलं. ही मी टोकाची उदाहरणं देतोय, पण ह्या टोकाला न गेलेली पण या प्रकारे गैरसमज बाळगलेली अनेक माणसं आपल्याला अवतीभोवती दिसतात. मग त्या देवासंदर्भाने असू शकतात, करणी असेल किंवा देवाने काहीतरी कमी जास्त केलं असं समजणं असेल. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा आजारापोटी निर्माण होतात तेव्हा केवळ प्रशिक्षण, केवळ प्रबोधन हे तिथं पुरेसं नाही. हे कार्यकर्त्यांचं प्रबोधन होणं खूप गरजेचं आहे आणि ते कार्यकर्त्यांना ओळखता आलं पाहिजे. कार्यकर्त्यांना किमान या गोष्टींची काही प्राथमिक ओळख आपण जर देऊ शकलो तर मी असं म्हणेन की तुमच्या कामामधला एक महत्त्वाचा मुद्दा आणि टप्पा होऊ शकेल. आता मी तुम्हाला थोडक्यात असं सांगू शकेन की कशामुळे समजायचं की हा आजारी आहे आणि हा आजारी नाही. वैद्यकीय दृष्ट्या ते मी एक्सप्लेन करण्याची आता गरज नाही, तो काही आता आपला विषय नाही. परंतु सर्वसाधारणपणे जर समजून घ्यायचं असेल तर आपण असं समजायला हवं की जेव्हा एखादी समजूत कोणती असेल, मग ती देवासंदर्भानं असेल, नाही तर नवऱ्या संदर्भानं असेल किंवा शेजाऱ्या संदर्भानं असेल किंवा एखाद्या राजकारण्या संदर्भानं असेल, स्वतः संदर्भाने असेल, मी देव आहे असे समजणारे आहेत, म्हणजे स्वतःच देव आहे असं समजणारे लोक आहेत. तर ही कुठलीही समजूत जर त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये पूर्णतः उतरून ती व्यक्ती तिचं कामधंदा असेल, तिचे रिलेशनशिप असतील, कुटुंबातली म्हणा, कामाच्या ठिकाणची म्हणा, आणि तिच्या शरीराची काळजी घेण्याची किमान आवश्यकता आहे, या सगळ्या गोष्टींवर ही समजूत जर हावी होत असेल, या समजुतीचा पगडा राहत असेल आणि या समजुतीपोटी या सगळ्या त्या माणसाच्या जीवनाच्या क्षेत्रामध्ये
मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असतील तर आपण किमान समजायला हवं की हे केवळ अंधश्रद्धेचा भाग नाही, तर हा आजाराचा भाग असू शकतो. हे ओळखणं किती गरजेचं आहे मला वाटतं की जे कार्यकर्ते आहेत त्यांना हे पटकन लक्षात येऊ शकेल. अदरवाईज अशा व्यक्तींच्या बाबतीत काय होईल आपण पाहतो की अशा व्यक्तींच्या समोर, आणि मग काही वेळेला असं होतं की त्याच्यामुळं उलट ती व्यक्ती संपर्कापासून किंवा संवादापासून तुटते, कारण त्या व्यक्तीचा मेंदूच तिला या गोष्टी समजायला भाग पाडत असतो आणि त्याच्या विरुद्ध कुठलीही गोष्ट त्या व्यक्तीचा मेंदू ऍक्सेप्ट करत नसतो. हे जर आपण कार्यकर्त्यांना ओळखलं तर त्या व्यक्तीला पटकन मानसिक स्वरूपाचे उपचार देणं ही त्यातली महत्वाची गोष्ट राहील. अर्थात त्याच्यातही पुढा जो गुंता आहे तो असाही असतो की मग ही अंधश्रद्धा आहे हे एका बाजूला वाटलं जातं, तर दुसऱ्या बाजूला कदाचित त्या व्यक्तीचे नातेवाईक समजतात की न जाणं खरंच काही असेल भूताचं, न जाणं खरंच काहीतरी देवाचं असेल, मग तेही उपचार जे चालवतात ते त्या पद्धतीनं चालवतात. आता या बाबतीत वैज्ञानिक भूमिका, जसं खंडे सरांनी खूप चांगला उल्लेख केला, तो मला खूप आवडला की आपण परत एकदा की करुणा कशी महत्वाची आहे, किंवा कुठल्याही एका गोष्टीवर आपण केवळ तिरस्काराचं स्वरूप न देता, की हा मुद्दा इथे मला यासाठी आठवला की असेही प्रयत्न केले गेलेले आहेत आणि त्या प्रयत्नाला चांगलं यश आलेलं आहे की जे फेथ हिलर्स आपण ज्याला म्हणतो, गावातले पुजारी असतील किंवा गावातला कोणी साधू पुरुष असेल, की जो समजूतदार असेल, ज्याला खरोखरच जर समाजाशी काही देणं घेणं असेल आणि तो आपल्याबरोबर 4 पावलं चालायला तयार असेल, तर अशा व्यक्तींना उलट सहभागी करून घेतलं या कार्यामध्ये तर आपली समाजाशी नाळ न तुटता आपण समाजाला योग्य ते मार्गदर्शन त्यांना समजेल अशा पद्धतीनं, त्यांना पटेल भावेल ह्या पद्धतीनं देऊ शकतो. आणि जे मानसिक उपचारांच्या बाबतीत सुद्धा हा प्रयोग केला गेलेला आहे की अशा लोकांनी त्यांना मानसिक आजार ओळखायचं प्रशिक्षण दिलं आणि त्यांनी फक्त असं सांगितलं की हे बाहेरचं नाही आहे, हे दवाखान्याचं आहे, तुम्ही दवाखान्याचं बघा. हा साधा संदेश जर गावातल्या अशा एखाद्या ज्याच्यावर विश्वास आहे समाजाचा, त्या व्यक्तींचा, त्यांनी जर दिला तर ही चळवळ पुढे जायला उपयोग होणार आहे. तर यामुळे अशा प्रकारची थोडीशी फ्लेक्झिबल भूमिका पण विज्ञानवादी भूमिका घेत राहणं, अर्थात परत त्याच्यातले फायदे तोटे बघणं, विज्ञानवादी दृष्टीतून याच्या सगळ्याच्याकडे परत एकदा पाहणं. कुठल्याच उपायामध्ये काही सगळेच फक्त फायदेच असतील अशा प्रमाणे नाही, काही तोटेही असतील, काही चुकाही होत असतील, परंतु त्याच्याकडे आपण विज्ञानवादी दृष्टीतून पाहणं हे आपल्याला शक्य आहे आणि ते मानसिक आजारांच्या बाबतीत अशा काही पद्धतीने आपल्याला करता येईल. हा एक भाग मी तुमच्यासमोर मांडला. पण मी जाता जाता असं म्हटलं की जर केवळ गैरसमजुती किंवा अंधश्रद्धा हाच जर निकष मानसिक आजाराचा असता तर खरंच सांगायचं तर जवळजवळ आपण सगळेच जण मग आजारी समजायला लागलो असतो, म्हणजे समाजच आजारी आहे. कारण अंधश्रद्धा ह्या फक्त देवाबद्दलच असतात असं नाही. सोशल मीडियावर जे लोक आहेत त्यांना माहितीच आहे की किती टोकाचे, आपण ज्याला आता हल्ली भक्त असं एक कॅटेगरी आहे. मी परत एकदा ते कुठल्याही एका पक्षासाठी हे म्हणत नाहीये, कारण खरं तर हे भक्त म्हणत असतील तर ते दुसरं काहीतरी आणखी शब्द वापरतात. पण ही लढाई कायमच चालू आहे आणि ती लढाईची जी एक गंमत आहे मी तुम्हाला एका उदाहरणात सांगतो. आता तिसरा संदर्भ मी आणखी वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर ठेवतोय की सायकियाट्रिस्ट हा एक आजाराचा भाग जसं बघतो तसं सायकियाट्रिस्टला सायकोलॉजी, जसं घोरपडे सर आता आहे की माणसाच्या मानसिक आजारामध्ये काही मेंदूशी आणि शरीराशी संबंधित भाग असतो, तर काही त्याच्या मानसिकतेशी, विचार करण्याच्या पद्धतीशी, अनुभव विश्वाशी संबंधित भाग असतो. तर हा जो दुसरा भाग आहे त्याच्यातली खूप गंमतशीर उदाहरण मी तुम्हाला देतो की जसं मी आता सांगितलं की पॉलिटिकल अंधश्रद्धा, तर विज्ञानवादी दृष्टीतून याच्याबद्दल काही स्टडी झाले, चालूच आहे, खूप चालू असतात. त्यातले काही गंमतशीर तुम्हाला उदाहरण सांगतो. दुर्दैवानं आपल्याकडे ते झाले नाही, ते आपल्याकडे होऊ शकतात, व्हायला हवे त्या पद्धतीने. आणि ते खूप मोठं क्षेत्र आहे, राजकारण्याने खूप मोठं क्षेत्र आपल्याला दिलेलं आहे. तर प्रयोग असे केले अमेरिकेमध्ये की 2
राष्ट्राध्यक्षासाठी उभे असलेली माणसं आणि त्या दोघांची ठार भक्त निवडली, दोघांचेही ठार म्हणजे हा गट ह्यांचा भक्त तर हा गट ह्यांचा. आणि काय केलं दोघांनाही, हे दोन्ही गटांना ते ज्यांचे भक्त आहेत, ते ज्यांचे भक्त आहेत त्यांच्या विधानातले विरोधाभास दाखवून दिले. म्हणजे समजा मी एका नेत्याला मानतो तर हा तुमचा नेता हा असंही बोललाय आणि तसंही बोललाय बरं का, हे फक्त त्यांनी त्या दोन्ही गटांसमोर ठेवलं. ठीक आहे, आपण उदाहरणासाठी सांगतो की तुम्ही एका गटाचे आहात आणि तुम्ही एका गटाचे, तर दोघांनाही ते सांगितलं, दाखवलं आणि खूप अगदी रोकडेपणाने पुराव्यानिशी की बघा तुमच्या नेत्याने ह्या वेळेला हे म्हणलेलं आहे त्याचा हा पुरावा, आणि तोच नेता असंही बोललेला आहे त्याचा हा पुरावा. आता काय होईल असं आपल्याला अपेक्षित आहे? आपल्याला सर्वसाधारण विचार केला तर अपेक्षित आहे की हा लोक म्हटली अरे खरंच की आपला नेता आपण समजतो तेवढा काही बरोबर किंवा पाक नाही, किंवा काही जो आपल्याला वाटतं तसा नाही, अशी विश्वासच ठेवणार नाही ते तुम्ही दाखवते ते काहीतरी करेक्ट. पण मग अशी म्हणलं तसं की जे फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर ऍक्टिव्ह आहेत त्यांना माहिती आहे की असे अनेक पुरावे एकमेकांविरुद्ध ठेवले जातात आणि त्याच्यातून काय होतं, त्याच्यातून फक्त आईमाई काढण्यापर्यंत येतं. त्याच्या पलीकडे कोणीही की माझं चुकलं असेल किंवा हो खरंच की आम्ही असं समजत होतो असं कसं नाही आहे हे मानत नाहीत. पण हे नुसतं ऑब्झर्वेशन नाही तर याचा त्यांनी वैज्ञानिक म्हणजे अगदी न्यूरोलॉजिकल पद्धतीने स्टडी केला की नक्की काय होतं. मग अशा म्हणजे जसं की दोघांना ते सगळा डेटा दिला की हा तुमच्या समजुतीच्या विरुद्धचा डेटा आहे बघ, आणि तो डेटा पाहत असताना त्या व्यक्ती पाहत असताना त्या सगळ्यांचे फंक्शनल MRI केले, म्हणजे FMRI म्हणतात त्याला. MRI आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ब्रेनचा स्कॅन जसं असतो तसा MRI, पण फंक्शनल MRI मध्ये थोडंसं नेमकं कुठल्या ब्रेनच्या पार्टमध्ये आता काय चाललंय हे बघता येतं. तर त्या पद्धतीने दोघांचे FMRI केले दोन्ही गटांचे. तेव्हा असं गंमतशीर लक्षात आलं, पण ते खूप आपले डोळे उघडणारे. जर आपण डोळे उघडायचे ठरवले तर, किंवा जर आपण विज्ञानावरही अंधश्रद्धा नुसतीच ठेवणार नसू तर, ते विज्ञान रोकडेपणाने सांगत असतात बुवा असं असं आहे. पण होतं काय की आपण फक्त त्यातला सोयीस्कर भाग मान्य करतो, सोयीस्कर भागावर आपण विश्वास ठेवतो. ही पण अंधश्रद्धा आहे हे आपल्याला समजायला हवं कुठेतरी. तर त्या FMRI मध्ये असं दिसलं की जेव्हा असा डेटा लोकांना दिला जातो त्यांच्या समजुतींच्या विरुद्ध, तेव्हा त्यांच्या मेंदूतली भावनांशी संबंधितली आणि ज्याला आपण म्हणू मॉरल व्हॅल्यूज किंवा नैतिकतेच्या संदर्भातलं जिथं मेंदूमध्ये काम चालतं ती मेंदूतली केंद्र ही प्रज्वलित होतात किंवा ती उत्तेजित होतात, ती काम करायला लागतात. पण बुद्धीचं केंद्र बंद होतं, बुद्धी मिटूनच घेते जसं समजून ऐकूनच घ्यायचं नाही. मग काय होतं, त्या व्यक्तीला वाटतं की मी लॉजिकली विचार करतो बरं, त्यांना असं वाटत असतं की मी लॉजिकली विचार करतो, पण ते लॉजिक नसतं, त्यांचा इमोशन्सचा पार्ट वर्क करत असतो, त्यांचा मॉरल व्हॅल्यूचा पार्ट वर्क करत असतो. आणि त्यांना वाटतं आपण वैज्ञानिक आहोत, पण ते वैज्ञानिक नसतात, त्यावेळेला ते लॉयर असतात. वकिली पद्धतीने ते त्याचा सगळा विरोध. वकिलाचा उद्देश कसा असतो, पुढच्याचं मत फोडून काढायचं, ते काही का असेल फोडून काढायचं एवढंच. मग त्यासाठी काय वाटेल तो पुरावा द्यायचा. पण ही माणसं आपल्या मनात करत असतात, आपण सगळेजण करत असतो. लक्षात घ्या, तुम्ही काय मी काय आणि हे आपण प्रबोधनाच्या चळवळीत लक्षात घेणार आहोत की नाही, आज या पद्धतीने आपल्याला विचार करावा लागेल. तर आपण फक्त तिथंच डोकं आपटणार आहोत मग अशी म्हणत असं. तर हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की अशा पद्धतीने जर मेंदू काम करत असेल तर परत एकदा मग मगाचं वाक्य आपल्या समोर येतं की करुणेची गरज आहे, क्रोधाची किंवा उपहासाची नाही. तुम्ही उपहासाने सांगाल की अरे असं असतं तसं असतं, असं कसं समजतं तुला काय बुद्धी नाही का, असं तुम्ही बोलायला लागलात की त्याचं बुद्धीचं क्षेत्र बंद होतंय आणि तो भावनेच्या आधाराने लढायला लागतोय. आणि तो आधी स्वतःच्या मनाला आधी हे पटवून द्यायचा प्रयत्न करतो, त्याचाच मेंदू की नाही तूच बरोबर होतास का काहीतरी सांगतो. कदाचित आता तुमच्याही बाबतीत होऊ शकतं. खरंच आहे की जेव्हा एखादी नवीन गोष्ट समोर येते तेव्हा अशा पद्धतीचा रिस्पॉन्स होऊ शकतो. मग अशी म्हणजे असं की हे विज्ञानाच्या बाबतीत, आणखीन गमतीशीर उदाहरण तुम्हाला सांगतो.
की असा एक प्रयोग केला गेला की काही विद्यार्थ्यांना आधी काही आकडेमोड करायला सांगितली, तोंडी आकडेमोड करायची त्यांनी. ते गणितातले चांगल्यापैकी बरे विद्यार्थी ते करू शकतात. त्यांना अशी थोडी क्लिष्ट आकडेमोड करायला सांगितली आणि त्यांची उत्तरं तुम्ही लिहून ठेवा. आणि मग नंतर त्यांना सांगितलं की आता हीच आकडेमोड तुम्ही कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने करायची. त्या विद्यार्थ्यांना काय सांगितलं, आता कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने करायची. पण ह्या संशोधकांनी काय केलेलं होतं, गुपचूपपणे त्या कॅल्क्युलेटरमध्ये बिघाड करून ठेवली. त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने ती आकडेमोड केली तेव्हा अर्थातच वेगळी उत्तर आली. पण 90% विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास न ठेवता कॅल्क्युलेटरवर विश्वास ठेवला. याला आपण अंधश्रद्धा म्हणायचं नाही का? अंधश्रद्धा. समोर येणारी माहिती आपण मोकळेपणाने स्वीकारतो का आणि का स्वीकारत नाही याच्याकडे विज्ञानाच्या दृष्टीतून बघितलं पाहिजे. आणि विज्ञान असं सांगतं की हे का घडतं, आणि विशेषतः देव धर्म किंवा आपण ज्या जादू तोंडाचा याचा उल्लेख करतो त्या संदर्भानं हे मुख्यतः घडण्याची शक्यता जास्त असते. परत एकदा लक्षात घ्या की विज्ञान सांगते हे 100% दरवेळेला घडतंच असं नाही, पण घडण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याला म्हणतात बॅकफायर इफेक्ट. त्याचे पण 2-3 प्रकार आहेत, ते सांगतो मी वाटलं समजत. तर हे बॅकफायर इफेक्ट जो आहे तो बहुतांश बाबतीत घडतो, घडू शकतो, हे गृहीत धरून आपण चाललो. त्याचे 2-3 प्रकार काय आहे, तर एक जसं मी म्हटलं की एक त्याला म्हणतात वर्ल्ड व्ह्यू, म्हणजे तुमचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो जर तुमच्या समोर असा तुम्हाला ज्या मगाशी मी म्हटलं तसं की याचा संबंध जसा तुमच्या समाजकारणाशी कसा आहे, तर तुम्ही ज्या समाजातून वाढलेला आहात, ज्याच्याशी तुमची नाळ जोडलेली आहे, ज्याच्याशी तुमची अस्मिता जोडलेली आहे, त्याच्यावर जर तुम्ही आघात करायला लागला तर ती व्यक्ती ती इन्फॉर्मेशन ऍक्सेप्ट नाही करत, त्याचा मेंदू ऍक्सेप्ट नाही करत, कारण त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो. तुमच्या दृष्टीतून भूत फेक नाही हे दाखवणं, स्मशानात नेऊन दाखवलं, आमचं केलं तुमचं केलं, पण ती व्यक्ती जर ह्या संस्कारातून वाढली असेल, तिनं स्वतःची आयडेंटिटी काहीतरी त्याच्याशी जोडलेली असेल, तर तिच्या दृष्टीतून हा फक्त भूत आहे किंवा नाही असा प्रश्न नसतो, तर माझे सगळे बापजाते खुळे होते असं म्हणण्याचा प्रश्न असतो, किंवा मी इतकी वर्ष जे जपलंय ते सगळं खोटं होतं असं मानण्याचा प्रश्न असतो. आणि तो तेवढा सोपा राहत नाही, त्या व्यक्तीसाठी राहत नाही. हे आपण करुणेनं आणि आपुलकीनं समजून घेतलं पाहिजे. तिथं नेवळ वारावर वार करत राहिलो तर तुमचे वार वाया जाणार आहेत. ती व्यक्ती फक्त आपसून घेणार आहे आणि तुमच्याकडे पाठ फिरवून चालायला लागणार. तर याला म्हणतात वर्ल्ड व्ह्यूच्या बद्दलचा काउंटर. दुसरा काउंटर फायर काय होतो, म्हणजे बॅक फायर म्हणून आपण, म्हणजे थोडक्यात तुमची गोळी तुमच्यावर उलटते किंवा उलटा परिणाम होतो. तर ते कशामुळे, दुसरे एक प्रकार काय आहे की ज्याला म्हणतात की ओव्हरकिल. म्हणजे तुम्ही बऱ्याचदा असं होतं आणि जाहिरातीच्या क्षेत्रात हे तुम्हाला फार दिसतं की एखादं चमकदार वाक्य असतं त्याच्यावर लोक लगेच विश्वास ठेवतात, पण तेच जर तुम्ही अगदी खूप एक्सप्लेन करून सांगितलं की असं नाही बाबा, तसं आहे बाबा, हे खोटं आहे, ते खरं आहे, अमकं तमकं, आणि त्याच्या मागे हे जसं मी आता थोडंसं क्लिष्टवर चाललो चुकून कळत नकळत की ब्रेनमध्ये अमकं घडतंय, अमकं तमकं, तर हे जितकं तुम्ही सांगाल त्या तितका त्या माणसाचा मेंदू म्हणतो बरं असं बाबा ते तुमच्यापाशी ठेवा. त्यामुळं परत एकदा की कार्यकर्ता म्हणून आपला संदेश कसा आहे, तो कितपत सरळ आहे, कितपत सोपा आहे, कितपत थेट आहे. जसं आता गाडगे बाबांचं उदाहरण तुमच्याच पुस्तकामध्ये छान आहे की गाडगे बाबा कुठेतरी नदीकाठी होते आणि तिथं कोणीतरी अर्ध्य देत होता, तर त्याला ते गाडगे बाबा असं नाही म्हणले की अरे असं कसं असतं का, असं कुठं पाणी तू दिलेलं सूर्याला जाणार आहे का, तुझ्या पितरांना जाणार आहे का, कसं शक्य आहे, इतकं अंतर आहे, अमकं तमकं, हे नाही सांगितलं. त्यांनी काय केलं ते म्हणजे होय का, असं आहे का, मग मी इथनं माझ्या 300 मैल अंतरावरच्या शेताला पाणी घालतो. मग तो म्हणला अरे असं कसं होईल, मग ते म्हणजे असं नाही होत का. ही उपदेश करण्याची पद्धत आहे. इथं मी कुठलंच सांगितलं नाही की असं होत नाही, मी त्याच व्यक्तीला प्रश्न पाडायची परिस्थिती निर्माण केली की असं होत नसेल का, सोडून दिलं.
हे या पद्धतीचं कार्यकर्ते आपले बनवू शकतात, बनले पाहिजेत. आणि त्यासाठी मला दुर्दैवाने नमूद करावंसं वाटतं, माझा ठीक आहे थोडा दुरून संबंध आहे या दोन्ही चळवळींशी, पण मला असं वाटतं की तेवढा या सगळ्या गोष्टींचा गांभीर्यानं विचार या चळवळीमध्ये झाला नाही असं म्हणण्यापेक्षा अजूनही व्हावा असं मी म्हणतो, की या पद्धतीनं आपण थोडंसं उतरलं पाहिजे या सगळ्या प्रश्नाच्या पाठीमागे, की एका बाजूला विज्ञान आणि दुसऱ्या बाजूला त्याची मानसिकता आणि त्यामध्ये असलेला हा पुरवण्याचा आणि समजुतीचा धागा किंवा रोल. जसं ओव्हरकिल आहे तसं तिसरा एक प्रकार जातो तो सांगून टाकतो की तिसरा प्रकार आता म्हणतात ओव्हर फॅमिलिअरिटी मुळे होणारा काउंटर फायर. म्हणजे काय की जर तुम्ही एकाच विषयावर सारखं 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 सांगायला लागला तर लोकांना म्हणतात हे सारखं सांगतं म्हणजे काहीतरी पाणी दिसते याच्यात, म्हणजे बहुतेक आपलंच खरं असणार आहे, हा कशाला एवढं सारखं सांगतो. त्यामुळं इतक्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला एखादा संदेश देताना, एखादं प्रशिक्षण करताना आपल्याला विचार केला पाहिजे. माहितीचा रोल आहे का? निश्चित आहे. माहिती समाजामध्ये आली पाहिजे, ती समाजासमोर उपलब्ध असली पाहिजे, परंतु ती माहिती तुम्ही गळ्यात बांधायचा प्रयत्न केला तर अडचणी, परंतु ती गळ्यात घालून घेण्याची वृत्ती निर्माण करणं हे आपल्याला शक्य आहे, आणि किंवा ती निकड निर्माण करणं आपल्याला शक्य आहे, आणि तो आपल्या कामाचा दिशा असली पाहिजे. आणि हे आता इथं उपस्थित असणाऱ्या मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही ज्याही क्षेत्रात हे काम करत असाल त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये याचा विचार करता येईल. आपल्या घरातल्या मुलांनाही आपल्याला अनेक गोष्टी सांगायला लागतात की ज्या मुलं ऐकत नसतात. बरोबर का ऐकत नाही? कारण आपला संदेश समजुतीनं नसतो, आपला संदेश त्यांना क्रिटिसाइज करणं, तुम्ही कसे चूक आहात, तुम्हाला कसं हे कळत नाही, या पद्धतीनं असतो. आणि तिथंच आपली म्हणजे काय म्हणू आपण आपला धागा तुटतो. तर हा धागा जोडणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी मला खूप परत एकदा आनंद आहे की या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाकडे विज्ञानवादी, खरोखरच्या विज्ञानवादी दृष्टिकोनातून बघायला खंडाई सरांनी ते आव्हान घेतलं, खूप पेललं. आणि मी असं अपेक्षा करेन की हे आव्हान त्यांनी आणखी पुढे चालू ठेवावं आणि आपल्या सगळ्यांना आपल्या बुद्धीची दारं मोकळी ठेवून. कारण मी परत एक शेवटी जाता जाता सांगेन की हे फक्त इतरांसाठी नाही, काउंटर फायर इफेक्ट जो मी सांगितलं त्यावेळेस तो आपल्या स्वतःच्या बाबतीतही घडतच असतो, इन्क्लुडिंग मी. असं नाही की मी तुम्हाला सांगतो म्हणजे मला काहीतरी घेतलं. आपल्याला त्यासाठी सजग असावं लागतं, जागृत असावं लागतं. बुद्धांनी ते सांगितलं की तुम्ही तुमच्या मनात काय घडत आहे याच्याबाबत किती जागृत आहात, आणि त्यासाठी टेक्निक्स पण दिली बुद्धांनी. नुसतं सांगितलं नाही जागृत राहा, टेक्निक्स सुद्धा शिकवले, पण आपण त्या पद्धतीने त्याच्याकडे बघतोय का? परत एकदा विज्ञानाने या बुद्धांनी जो मार्ग आखून दिला त्याच्याबद्दल गेल्या 10-20 वर्षांमध्ये सायकोलॉजीच्या आणि न्यूरोलॉजीच्या क्षेत्रामध्ये प्रचंड संशोधन झाले गेल्या 10 ते 20 वर्षांमध्ये. आणि त्याच्यातून नेमकं तुम्ही एखादं विपश्यना असेल किंवा मेडिटेशनचा एखादा भाग असेल किंवा त्याहीपेक्षा तुम्ही एखादी या पद्धतीची भूमिका घेता तेव्हा ब्रेनमध्ये काय घडतं काय नाही, त्याच्या मर्यादा काय आहेत, त्याचे फायदे काय आहेत, त्याचे धोके काय आहेत, अशा सगळ्या पद्धतीनं बघायला आपल्याला आज प्रचंड शक्यता आहे. आपल्या स्वतःमध्ये पण ह्या शक्यता आहेत, पण या शक्यतांना आपण भिडावं, या शक्यता आपण आत्मसात कराव्यात, ही आपल्या समाजाची आज मोठी गरज आहे. आणि त्याच्यातून अनेक प्रकारच्या मग त्या विज्ञानावरच्याही अंधश्रद्धा दूर व्हायला मदत होईल. मे बी थोडासा माझा विषय मी थोडासा वेगळ्या पद्धतीनं मांडला, चळवळीच्या किंवा एकूण जादूटोणा विरोधी कायद्याच्या दृष्टीतून मी मांडला नाही, कारण तो खरंच माझा प्रांत नाही, मी त्या क्षेत्रात काही प्रत्यक्ष काम केलेलं नाही. परंतु ही सगळी भूमिका ह्याला पॅरलल जाणारी असं मला वाटतं. आणि त्या पद्धतीनं खंडाई सरांनी जे काम केलेलं आहे त्याचं खरंच पुन्हा मनपूर्वक मी स्वागत आणि अभिनंदन करतो. आणि ते काम आणखी त्यांनी जोमाने वेगवेगळ्या पद्धतीनं पुढे चालू ठेवावं अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना विनंती करतो, आग्रह करतो. आणि आपण इथे कोरोनाच्या काळात सुद्धा उपस्थित राहून हा त्याचा खरं तर दीर्घ चाललेला कार्यक्रम आपण ऐकता आहात. मला इथे बोलवण्याची संधी दिली याबद्दल संयोजकांचं आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो.
डॉक्टर राजेंद्र शिरवळकरांना द्यायचं आहे. डॉक्टर राणी चव्हाण सरांनी जे विवेचन केलं खरं तर ते केवळ डॉक्टर विलास खंडाई यांच्या संशोधनासाठीच उपयोगाचं आहे असं अजिबात नाही. तर मला असं वाटतं की माझ्यासह समोर बसलेल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक नवी आणि चांगली सुरुवात कशा पद्धतीने आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून करता येईल अशासाठीची खूप महत्त्वाची डॉक्टर अनिल चव्हाण सरांची भूमिका आहे. तर्कशुद्धता आणि भावनिकता यातलं अंतर स्पष्ट करत असताना मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून वैज्ञानिक दृष्टिकोन कसा रुजवला पाहिजे या संदर्भातलं अत्यंत संयतपणे आणि प्रभावीपणे जसं की एखाद्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या समोर एखाद्या प्राध्यापकाने लेक्चर द्यावं, खरं तर त्याच पद्धतीचं मला लेक्चर जे आम्ही 6वी 7वीत असताना ज्या पद्धतीनं ते सगळं फील झालं मला मनापासून मी डॉक्टर अनिल चव्हाण सरांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भारत पाटणकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर त्यांचे शब्द आम्हाला दिशा देतात, ज्यांची भाषणं आम्हाला पेटायला लावतात, ज्यांची आंदोलनं आम्हाला बंड करायला पुढं चला असं म्हणतात, असे महाराष्ट्रातले ख्यातनाम विचारवंत तथा ज्येष्ठ साहित्यिक आणि श्रमिक मुक्ती दलाचे प्रणेते आदरणीय डॉक्टर भारत पाटणकर सर यांना मी विनंती करतो की आपण आपलं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय डॉक्टर भारत पाटणकर सर. बहुजन कष्टकरी जनतेची आद्य गणमाता निवृत्ती तथागत गौतम बुद्ध, बळीराजा, महात्मा फुलेंनी ज्यांना जहामत म्हटलं ते मोहम्मद पैगंबर येशू ख्रिस्त, देशाला समतेची परंपरा देणाऱ्या वारकरी संप्रदायाचं प्रतीक श्री विठ्ठल, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, कार्ल मार्क्स, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाही कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याचबरोबर कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या, दलितांच्या, स्त्रियांच्या चळवळीमध्ये, आदिवासींच्या चळवळीमध्ये ज्यांनी प्राणार्पण केले त्या सर्वांना वंदन करून मी थोडक्यामध्ये आजचा जो विषय आहे पुस्तकाचा त्या संदर्भात काही मुद्दे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. कबीराचा एक बीजक आहे, पोथी पढ़ी पढ़ी जगम हुआ, पोथी पढ़ी पढ़ी जगम हुआ, पंडित हुआ न कोई, ढाई अक्षर प्रेम के पढ़े तो पंडित हुआ. मग अशी डॉक्टरनी गेले वाटतं सांगितलं की करुणा पाहिजे. कबीरांनी तेच सांगितलंय, ढाई अक्षर प्रेम के म्हणजे करुणा आहे. प्रेमात करुणाचं प्रेम असू शकत नाही. आणि म्हणून हा विषय जो आहे हा लोक अज्ञानी आहेत, लोकांना काही कळत नाही, लोकांना फसवलं गेलेलं आहे आणि त्यांचं अज्ञान आपल्याला दूर करायचं आहे किंवा ते काय कळत नाही ना अशा तऱ्हेने बघण्याचा विषय नाही. आणि कुठल्याही विज्ञानाची सुरुवात तर करुणेनं, प्रेमानं झालेली नसेल, मानवी समाजाच्या, निसर्गाच्या, या सगळ्या विश्वाच्या, पर्यावरणाच्या प्रेमानं जर सुरुवात झालेली नसेल तर विज्ञान हे काही मानवी समाजाचं माणूसपणा शिल्लक ठेवणारं, निसर्गाचा माणूसपणा शिल्लक ठेवणारं विज्ञान असं असू शकेल असं नाही. या देशाला स्वातंत्र्य संघर्षातून मिळालं, हजारो लोकांनी प्राणार्पण केले, लाट्या खाल्ल्या, गोळ्या खाल्ल्या, तुरुंगात भोगले आणि त्या स्वातंत्र्यानंतर इथल्या विज्ञानाची प्रगती कशी होणार असा एक मोठा प्रश्न होता. आणि त्या दृष्टीनं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस असं जसं टाटाने सुरू केलं नंतरच्या काळामध्ये, पण त्याच्याही आधी टाटा इन्स्टिट्यूट फंडामेंटल रिसर्च इन्स्टिट्यूट
आणि त्यामध्ये डॉक्टर दामोदर धर्मानंद कोसांबी हे एक स्टॅटिस्टिशियन, एक फिजिशियन, एक गणितज्ञ हे होते. त्याचबरोबर या देशातले एक अग्रगण्य शास्त्रज्ञ फिजिसिस्ट म्हणून त्यांना आपण असे होते, ते मेघनाथ साहा होते आणि भाभा सुद्धा होते. सुरुवात भाभा यांनाच प्रस्थापित त्यावेळच्या शासनकर्त्यांनी निवडलं आणि हे दोघं जण हे बाजूला पडले. याचं कारण असं होतं, त्यांचं म्हणणं असं होतं की आपण अणु शक्तीकडे, अणु ऊर्जेकडे जाऊ नये. अणुतून ऊर्जा निर्माण होऊ शकते, अणुच्या विभाजनातून, हे वैज्ञानिक सत्य आहे, बरोबर, असं होऊ शकतं, हे खोटं नाही, खरं आहे. परंतु असं होऊ शकतं याचा अर्थ ते करावं का याचा निर्णय आपल्याला घेतला पाहिजे. आणि म्हणून पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा, म्हणजे सौर ऊर्जा, हवेतून निर्माण होणारी ऊर्जा, पाण्यातून निर्माण होणारी ऊर्जा, कारण पाणी दरवर्षी पुन्हा पुन्हा रिप्लेस होऊ शकतं. समुद्राच्या लाटांच्या ऊर्जेतून निर्माण होणारी ऊर्जा, अशा सगळ्या गोष्टींना एक्सप्लोर करावं. कारण पूर्वीच्या समाजांच्या मध्ये अशा तऱ्हेने उपयोगात आणले गेलेल्या ह्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळं काय होईल तर आपल्याला लोकांचं आरोग्य चांगलं शिल्लक ठेवता येईल आणि निसर्गाला आणि माणसांच्या जीवनाला एका विषारी गोष्टींनी असं भरून टाकणं असं करावं लागणार नाही. आज हे सिद्ध झालेलं आहे की आज या देशातली असेल, अमेरिकेसारख्या देशातली असेल, कुठल्याही देशातली, जगातली असेल, ही ऊर्जेची गरज ही पुनर्निर्मितीक्षम ऊर्जेतून भागू शकते. कारण याच्यावर प्रचंड संशोधन चालू आहे. परवाच मला अमेरिकेतल्या बर्कले विद्यापीठामध्ये एक संशोधकांचा सत्कार झाला. त्यामधून मला असं कळलं की अमेरिकेनं एक असं संशोधन चालवलेलं होतं की एका बाजूला संपूर्ण ग्लोबल वॉर्मिंग जे आहे, हे सगळं गरम होतंय सगळी पृथ्वी, आणि जे पोल्स आहेत, नॉर्थ आणि साऊथ पोल्स, त्याच्यावरचं बर्फ वितळलं तर आपल्याला सगळा समुद्राची लेवल वाढेल, आणखीन प्रचंड आजारपण, आणखीन सगळ्या तऱ्हेचा उत्पात होईल. त्यामुळे आपल्याला काय करता येईल की ज्यायोगे प्रदूषणही कमी होईल, ज्यायोगे ऊर्जा तर मिळेल, परंतु माणसांच्यावर विषारी परिणाम होणार नाही. असं काय करता? तर त्यांनी असं सिद्ध केलेलं आहे, आकडेवारीनिशी सिद्ध केलेलं आहे की जो कार्यक्रम आता प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे की पुनर्निर्मितीक्षम ऊर्जेतून आता आपल्याला जेवढी पाहिजे त्यापेक्षा दुप्पटीच्या तिप्पटीच्या दरम्यान ऊर्जा ही मिळू शकते. तेवढी निर्माण करण्याची गरज नाही, एवढी मिळू शकते. आपल्याला तेवढी यंत्रणा बसवण्याची काही आवश्यकता पण नाही. याचा अर्थ ते त्यावेळेलाही निघू शकत होते. आणि हेच हे लोक तेच सांगत होते की तुम्ही ते करण्यापेक्षा पहिल्या प्रथम आपण एखादं पाणी गरम करायचं झालं तर सूर्य ऊर्जेतून साध्या पद्धतीनं गरम कसं करायचं हे जरी लोकांच्यात पसरवलं तरी फार मोठी गोष्ट होती. मला सांगायची गोष्ट अशी आहे की विज्ञान म्हणजे ज्याला असं म्हणू की चलन वलन कसं चालतं, निसर्गाचं, माणूस निसर्गाचं, निसर्ग माणसाच्या संबंधाचं आणि निसर्गाच्या अंतर्गत, आणि ते काय संबंध असतात याचा उलगडा करणे. तर हा उलगडा करणे ही वेगळी गोष्ट आहे. आणि उलगडा केल्यानंतर त्यातलं कोणतं वैज्ञानिक सत्य हे या सगळ्यांच्या समृद्धीच्या, या सगळ्यांच्या कुशलतेच्या, या सगळ्यांच्या कुशाल जीवनाच्या आणि या सगळ्यांच्या समृद्ध जीवनाच्या आणि आरोग्यदायक जीवनाच्या दृष्टीनं आपण केलं पाहिजे. हा वेगळा एक वैज्ञानिक दृष्टिकोन. विज्ञान आणि विज्ञानातली संशोधनं हा वेगळा मुद्दा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन हा वेगळा मुद्दा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन हा करुणेशिवाय येऊ शकत नाही, तो मानवतेच्या प्रेमाशिवाय येऊ शकत नाही. आणि अखंड विश्वामध्ये जे सहजीवन चालू आहे त्या सहजीवनाच्यावर प्रेम असल्याशिवाय येऊ शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हा विषय हा फक्त
व्यक्तींच्या मधल्या अंधश्रद्धांचा असू शकत नाही. मी एक उदाहरण देईन. लोकविज्ञान संघटना नावाची एक संघटना एकेकाळी महाराष्ट्रामध्ये होती, असं आता नाही म्हणावं लागते, कारण नाही आता ती केरळमध्ये ती आहे. केरळ शास्त्र साहित्य परिषद म्हणून. तर आम्ही बरीचशी मंडळी आम्ही चळवळीत होतो. रस्त्यावरची लढाई लढताना सुद्धा आम्ही काही विज्ञानाचा दृष्टिकोन सोडलेला नव्हता, आधी सोडलेला नाही. आम्ही सगळे त्या लोकविज्ञान चळवळीमध्ये पण होतो. आणखी केवळ त्या तऱ्हेनंच काम करणारे लोकही त्यामध्ये होते. आणि वडाळ्याला एक विठ्ठलाचं देऊळ आहे. ते विठ्ठलच आहे फक्त. विठ्ठल रुक्माई बऱ्याच ठिकाणी विठ्ठलाला रुक्माईला लोकांनी गावोगावी एकत्र आणलेले, तिथे जरी वेगळे असले तरी. गावागावात गेलं तर विठ्ठल रुक्माई आहे, तिथे गेलं तर विठ्ठल वेगळा आणि रुक्माई वेगळी. पण वडाळ्याचं देऊळ हे विठ्ठलाचं देऊळ आहे. आणि तिथे इकडे वारी असली की तिथे मुंबईचे लोक, बरेचसे लोक हे तिथं त्या विठ्ठलाला तिथे यात्रा भरते. तुम्हाला कदाचित मी सांगितलं नाही, शक्य नाही. तर तिथं असे प्रयोग दाखवायची पद्धतच होती, आताही असणार आहे, की विभूती काढून दाखवायची हातामध्ये. आता काय आहे का माझ्या हातामध्ये, चला त्यामध्ये असे राख येते किंवा असं काही, म्हणजे किंवा इथून काहीतरी असं अंगठी काढून दाखवायची वगैरे. आणि मग सांगायचं की मी काय हे दाढी लावलेली असते, काय काय असं ते मेकअप केलेला असतो, तो मेकअप काढून टाकायचा आणि म्हणायचं बघा हे सगळं तुम्ही बुवाबाजीच्या ह्याच्यातून बघितलेलं असेल. आणि आपणही इथे येतो की आता देवळाच्या समोर आपण उभे आहोत, तिथे सुद्धा आपण काय काय करतो की आपलं बरं व्हावं म्हणून तिथे पाय टेकतो, डोकं टेकतो वगैरे. आणि मग हे असं हे उघड होतं की काय आपल्या जीवनाला पुढे नेणारी गोष्ट नाही, आरोग्यदायक गोष्ट नाही वगैरे. आणि मग हे सांगून असं पुढं काहीतरी कार्यक्रम चालू होता, तर एक तरुणी प्रचंड उंचून रडायला लागली. हे घडलेली घटना बघा. आणि ती इतकी रडायला लागली की सगळ्या सभेचं लक्ष, त्या कार्यक्रमाचं लक्ष तिच्याकडे गेलं. तर काय झालं काय तुला, म्हणजे रडायसारखं काय झालं, कोण काय म्हणाला, ते कोण काय म्हणालं नाही म्हणाले. मी एकटीच आमच्या घरातली नोकरी करते, ती कमी पगाराची नोकरी मला मिळालेली आहे. मला अजून 2 बहिणी आहेत, त्यांना नोकरी नाही. मला अजून एक भाऊ आहे, त्याला नोकरी नाही. वडील रिटायर झालेत, आई रिटायर झाली. ते शिक्षक होते, त्यांना पेन्शन त्यावेळेला त्या काळामध्ये असतच नव्हतं. आणि अशा वेळेला आता जर इथे आल्यानंतर मला काय होत होतं की मी इथे येऊन नमस्कार केला की मला समाधान मिळत होतं. आणि आता शांत होऊन मी इथनं घरी जात होते आणि मला झोप चांगली लागत होती. कदाचित हे यातून काही होणारही नाही, काय मला काही निर्णय घेतला नव्हता मी, पण मला मनात शांती मला मिळत होती. आणि दुसऱ्या दिवशी उत्साहाने मी गावाला जात होते आणि नोकऱ्या शोधायचा प्रयत्न पण वगैरे चाललेला होता. आता मी काय करू, आता हे सगळं खोटं आहे, मग मी काय करू सांगा ना. जमीन काढल्या, हा, हे सगळं काढून घेतल्यानंतर मी काय करू. मार्क्सनी असं म्हटलेलं आहे की धर्म, श्रद्धा किंवा कुठलीही श्रद्धा, कुठलीही अंध म्हणून तो आपण तशी श्रद्धा सुद्धा ही कुठून येते. इट इज अ साय ऑफ ऑपरेस्ट, म्हणजे पीडित मनाचा हा निश्वास आहे. इट इज अ हार्ट ऑफ द हार्टलेस वर्ल्ड. यातून त्याला हृदय असलेलं जग मिळतं. त्या पीडित माणसाला यातून एक काहीतरी प्रेम मिळत असतं. हृदय असलेलं जगाचं एक भास होत असतो. आणि मग जोपर्यंत या दुःखाची निर्मिती बुद्धाच आहे, खरं बुद्धाने त्याचे फार वर्षापूर्वी मांडलेलं आहे की दुःखाचं मूळ काय. तर दुःखाचं मूळ म्हणजे सर्व दुःख पासून सर्व मंगल पर्यंत जायला पाहिजे आहे. तर ते आपण करताना काय काय करावं हा खरा प्रश्न आहे. आणि तिथे मग त्यांनी काही गोष्टी मांडल्या. तर महत्वाचीच गोष्ट आपण म्हणू शकतो की मैत्री, करुणा आणि प्रज्ञा, या 3 आणखी आहेत. आणखी बाकीच्या मांडलेल्या आहेत, मी त्यामध्ये जात नाही. पण या मला महत्वाच्या वाटतात, या 3 गोष्टी महत्वाच्या वाटतात की याच्या आधारावर आपण गेलो तर आपण हे सगळं समजून घेऊ शकू. ज्या वेळेला या पीडित हृदयाची, या पीडित मनाची ही जी पीडा आहे, दुःख आहे,
याची आणि त्याच्यासाठी मी कुठंतरी काहीतरी शोधणार, मला कळत नसलं तरी मी कुठंतरी त्याला निवारा शोधणार। याची गरज समाजातली संपवत नाही तुम्ही तोपर्यंत याला तुम्ही संपू शकत नाही। मग खंडे सर मला म्हणतील मग आम्ही काय करायचं नाही का, असं नाही, पण हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे। असं थोडंसं डॉक्टरना म्हणायचं होतं, असं माझ्या पद्धतीनं मला वाटतं, कारण याची गरज जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत, म्हणजे मी तुम्हाला आणखीन दुसरं एक उदाहरण सांगेन। आम्ही खानापूर तालुका म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये आहे, तिथे एक भिवघाट घाट म्हणून आहे। त्या भिवघाटातून आपण आटपाडी तालुक्यात खाली असं घाटातून उतरतो। पूर्वी आम्ही सगळ्या तालुक्याचा अभ्यास केला, आणखी पाण्याच्या दृष्टीनं काय करावं आणि आम्हीच अभ्यास केला आणि आम्ही सरकारसमोर प्लॅन ठेवला आणि वगैरे वगैरे। तर तिथे एक तलाव होऊ शकतो असं आम्ही त्यात लिहिलं होतं। सरकारने तो सगळा प्लॅन मान्य केला होता आणि तिथं काम सुरू होणार होतं। तो तिथं दगड कुठला आहे तर मसोबा, तर जागृत मसोबा आहे। मग ते म्हणा तिथं मग कोण कॉन्ट्रॅक्टर तयार होईल काम करायला, मसोबा म्हणजे मग तिथं जर त्याला बुडवला तर मग आमचं कसं होणार, म्हणजे माझं वाटोळच करणार माझ्या कुटुंबाचा असं। मग मुस्लिम कॉन्ट्रॅक्टर मी करतो म्हटलं, माझ्याकडे काय मसोबा वगैरे काही नाही। खरं म्हणजे माणसंच आहे ना, पण त्यानं एक स्वतःच्या दुःखाचा हे करण्यासाठी सहन करण्याची ताकद यावी म्हणून त्यांनी शोधलेला निवारा जो प्रेमाचा आहे तो वेगळा होता आणि ह्याने शोधलेला वेगळा होता, पण दोन्ही प्रेमाचेच निवारे होते। पीराचं काय असतं किंवा काहीतरी मशिदीचं असतं तर तो तसंच ह्याच्यासारखाच म्हणाला असता, लक्षात आलं तुमच्या। तर आता तिथे काय झालं की तिथे वर एक पुन्हा ते सगळं झालं, तलाव झाला, तिथे एक असं तयार झालं मंदिर आणि सगळ्या तालुक्यांच्या मध्ये इतकी गर्दी की खाली ते समान पाणी वाटपाच्या चळवळीसाठी आम्ही सारखे जाणार, अभ्यास करायला जाणार, सगळं करायला जाणार, प्रत्येक गावच्या प्रत्येक कुटुंबाला पाणी कसं मिळेल हिशेब सगळं आम्हाला ते सगळं अडचणी सारखं तिथे प्रत्येक वेळेला होणार। ते ठराविक दिवस असायचे तेव्हा आणि मग अचानक एके दिवशी काय गर्दीच दिसेना। त्या दिवशी त्या 2 दिवसांच्या 2 दिवस होते, त्यामुळे काय झालं काय, लोकांना मी विचारलं काय झालंय, नाही म्हणजे आता हे दिवस सोडलाय लोकांनी, आता दुसऱ्या देवाकडे गेले। तिथे ते तासगावच्या वाटेवर, तासगाव भिवघाट वाटेवर आणखीन एक देव काढलाय वगैरे, इथं कोण येत नाही आता। म्हणजे मला वाटतं पुन्हा आता तिसरा आणखीन तिथं त्याच्या शेजारी नवीन आता संस्थान तयार झाले। हे मला मुद्दा असं मांडायचं आहे की दुःखाची निर्मिती आणि दुःखाचं निवारण हे खरे मूळ गोष्ट आहे आणि त्यामध्ये दुःख कशातून निर्माण होईल, अनेक कारण आहेत दुःखाची, त्यामध्ये आपण जाण्याची काही जागा नव्हे, परंतु ते करत असताना लोकांनी शोधलेला निवारा म्हणजे लोकांचं अज्ञान, म्हणजे लोकांची अंधश्रद्धा, त्यांनाही माहीत असते। मी सांगतो तुम्हाला, जरा चर्चा केली ना, म्हणजे अगदीच तुम्ही सांगितलेल्या काही केसेस आहेत त्या सोडू आपण, परंतु म्हणजे ज्यांना केमिकल चेंजेसच झालेले आहेत ब्रेनच्या त्या ते सोडू आपण, परंतु बहुतांश काय आहे, बहुतांश असं आहे की काय मार्गच खुंटला तर काय करणार। मग आता काय मार्ग खुंटला, समजा की माझ्या पत्नीमध्ये तर माझी बहीण म्हणाली की आपण नळीनं अन्न घालूया का, तर नळीनं अन्न घालून ते काय होणार असं दिसत नाही, आतमध्ये त्याची परिस्थिती वेगळी आहे। नाही पण नळीनं थोडं काय अन्नच आहे, पण अन्न तिथं जायला जाणार नाही, पण नळीनं अन्न घालूया का ही सुद्धा एक तंत्रविज्ञानावरची अंधश्रद्धा आहे। ती काय म्हणते की आपण काहीच नाही करणार म्हणजे कसं काय, असं डिस्टर्बन्स कुठं आहे मनाचा, आपण काहीच नाही करणार, म्हणजे काही करणार नाही असं नाही, आपण असं करणार की तिला अत्यंत शांतपणे कुठलाही त्रास न होता ती नळी घालताना जो तिथे टोचण्याचा आहे करण्याचा त्रास होईल वगैरे, पुन्हा तिथेच नाही तर नळीत जात नसेल तर इथे भोग पाडून पुन्हा नळी घालायची, असलं काही करण्याची गरज नाही हे जर आपल्याला माहिती आहे तर मग तिला जास्त चांगलं कोणतं, तिला दुःख होणार नाही, तिला इजा होणार नाही, तिच्या मनाला यातना होणार नाही, असं चांगलं कोणतं ते आपण करायचं। मग तिला पटलं। मुद्दा असा की त्या मुळामध्ये जाण्याचं काम सुद्धा समांतररित्या आपण करणार आहोत की नाही, हा खरा त्यातला प्रश्न आहे। तुम्ही दुसरा एक मुद्दा मांडला
खंडे सरांनी धर्मावर टीका आम्ही करणार नाही, देवावर टीका करणार नाही, बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी काय म्हणणार. लगेच माझ्या मनात प्रश्न आला, रिडल्स ऑफ राम अँड कृष्ण. एवढा मोठा मोर्चा निघाला, लाखाच्या वर. म्हणजे तेवढा मोर्चा मी पाहिलाच नाही माझ्या 50 वर्षांनी पूर्ण चळवळीत आहे. एवढा मोठा मोर्चा मी पाहिलेला नाही. प्रचंड मोर्चा. आणि अगदी दलित पॅन्थरच्या मध्ये सुद्धा पाहिला नाही, किंवा त्यानंतरच्या गिरीश कामगारांचं अनेक चळवळी पाहिल्या मुंबईच्या, पण नाही. का लोक आले? लोकांना असं वाटलं की हे जे सांगितलं बाबासाहेबांनी, यामुळं आम्ही एका संकटातून मुक्त झालेलो. आणि बुद्धाला स्वीकारलं. तर बुद्धाला स्वीकारणे हे वैज्ञानिक सत्य हे त्यांना कळलं. ते जर यातून कळलेलं असेल तर मग आम्ही काय करावं? 22 प्रतिज्ञा घ्यावेत की नको सर, असा प्रश्न तयार होतो. त्यामुळं हा इथे एक आंतरविरोध आहे, इथे एक आंतरविरोध आहे. तर ते कसं करायचं ते मगाशी डॉक्टरनी तो मुद्दा, कसं करायचं हा मुद्दा आहे. म्हणजे आपण ते कसं करणार आहोत. एक तुम्हाला आणखीन एक उदाहरण, तुम्हाला कंटाळा आला नाही ना, तर मला जायचं आहे, पण मी संपवतो. म्हणजे मला आणखीन एक उदाहरण सांगतो. उदाहरण असं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये फार नवी अशी राम मंदिर नाही. तर राम मंदिर हे फार दुर्मिळ आहे. म्हणजे कुठंतरी अलीकडे बांधलेली आहे. अगदी रामदासांच्या याच्यामध्ये इथे तुमच्या सातारा जिल्ह्यामध्ये जे आहे सापड किंवा इथं सज्जनगडच्या तिथं, ते सुद्धा गेले 300-350 वर्षात आहे, 300-400 वर्षात. पण गावोगावी हनुमानाची मंदिर आहेत का नाही? प्रत्येक गावात आहेत का नाही? एखादं गाव तुमच्याला सांगा की इथं मारुतीचं देऊळ नाही. आहे कोणाचं गाव? असं का? असा प्रश्न आहे. आता मी म्हणा की राम असा होता, तसा होता, अमुक होता, तमुक होता, असं मी काय म्हणलं तर लोकांच्या इकडे पोहोचेल का? मी सज्जनगडच्या एरियात गेलो आणि तसा तुम्ही लोकात राहणार आणि लोकांची सेवा करणारा माणूस आहे. तिथं गेलो म्हणलं की काय तुम्ही अंधश्रद्धा ठेवता इकडे. तर असं मी म्हटलं की असं का झालं याचा विचार आपण करायला. ज्योतिबाचं देऊळ आहे, खंडोबाचं देऊळ आहे, मर्यादेचं देऊळ आहे, अगदी मारुतीचं देऊळ आहे, म्हणजे भक्त सामोरं त्याचं देऊळ आहे. रामाचं मंदिर महाराष्ट्रामध्ये अगदी दुर्मिळ ठिकाणी आहे. याचा अर्थ असा होतो की राम काय आपल्याकडचा देव नाही. खरंच की हे खरं आहे. म्हणजे मला काय म्हणायचं की रामाच्या बाबतीमध्ये काय तुम्ही म्हणणार हे तुम्ही कशा तऱ्हेने मांडता त्याच्यावर अवलंबून आहे. महात्मा फुलेंचे काही विचार, एक गणव्यवस्था दिन साजरा करायचा आणि गणपती म्हणजे गणाचा अधिपतीच आहे, लोकशाही पद्धतीनं चालणारे, शेती सामुदायिक, पाणी सगळ्यांचं, आणि लोकशाही पद्धतीनं गणाचे नायक निवडायचे, गणपती निवडायचे, आणि लोकशाही पद्धतीनं सर्व निर्णय घ्यायचे, गणपरिषद आणि गणसभा भरवून निर्णय घ्यायचे. हा प्रत्यक्ष समाज होता. शाक्य गणसंघ बुद्धांचा होता, लिच्छिवाई गणसंघ महावीरांचा होता, मल्ल गणसंघ होता. असे सगळे लोकशाही होत्या आणि इकडे राजेशाही पण होत्या. तर ह्या सगळ्या लोकशाहींच्या मध्ये आपल्याला मुद्दा असा त्यामधला आपल्या आता विचारार्थ आहे की हे सगळं करत असताना मी असं म्हणणार की ज्या वेळेला ह्या लोकशाह्या मोडून राजेशाही प्रस्थापित व्हायला लागली त्यावेळेला मी वाल्मिकी रामायणातलंच एक उदाहरण देऊ शकतो. वाल्मिकीने स्वतः लिहिलेलं की वाल्मिकीनं लिहिलेलं आहे त्या वाल्मिकी रामायणामध्ये. त्यामध्ये सीता असं म्हणते की ही जी शूर्पणखा आहे तिला तू का मारायला निघालास, का त्रास द्यायला निघालास? ती काय नाही, निशस्त्र आहे, स्त्री आहे, आणि तू त्याच्या माझं का लागलं, असं करू नये. हे काही सनातन धर्मामध्ये बसणार नाही, म्हणजे मूळ मानवी धर्मामध्ये बसणार नाही. तर त्याचं उत्तर कसं आहे की सीते तुझा आणि लक्ष्मणाचा त्याग करायलाही मागं पुढे बघणार नाही, पण ब्राह्मणांना दिलेलं वचन मी मोडणार नाही, चातुर्वर्ण्याचं रक्षण मी करीन असं वचन मी दिलेलं आहे. त्यामुळं मी तिला मारलं. ती राक्षसी नाही असं म्हणलेलं नाही, ती राक्षसी नाही असं म्हणलेलं नाही, तिला दात असे करून आले असं म्हणलेलं नाही, काहीही माहिती नालायक आहे,
ती क्रूर बाई आहे, ती क्रूर राणी आहे, असं काहीही म्हणलेलं नाही. एवढंच म्हणलेलं की चातुर्वर्ण्याचं रक्षण करायचं माझ्यावर बंधन घातलेलं आहे, मी ते कबूल केलेलं आहे, त्यासाठी तिला मी मारणार. तर हे सांगितलं तर कोणाला राग येतो, कोणाला राग येत नाही. असं असेल तर वाईट आहे ना, चांगलं आहे काही नाही, वाईट आहे. म्हणजे मला सर असं म्हणायचं आहे की हे सुद्धा विज्ञान पद्धतीने जाणार. अर्थात तुम्ही सगळे कार्यक्रम अशा पद्धतीने करा, आपल्या इथे चर्चेचा विषय झाला नाही.